नमस्कार. आता आपलं दुसरं सत्र सुरू करूया. मी करुणाताईंना विनंती करते की त्यांनी सुरू करा. ठीक आहे. आम्हाला मधली सुट्टी छान झाली, तुमची छान झाली असेल अशी मी आशा करते. आणि दुसरं सत्र सुरू करूया. याच्यातला फक्त एकच मुद्दा आहे, पण तो जरा मोठा आहे आणि त्याच्यावरती चर्चा पण खूप होऊ शकते, म्हणून आम्ही जरा दुसरं सत्र याच्यासाठी ठेवलं आहे. आणि शक्यतो मला असं वाटतं की आपण एखादा थोडंसं ज्याला वर्गपाठ म्हणतो तसा वर्गपाठ करूया, की ज्यांनी एखादं क्षेत्र निवडलं असेल तर त्या क्षेत्रामध्ये कसं आपण पुढे जायचं, कसं काम करायचं, आपलं उद्दिष्ट कसं ठरवायचं वगैरे, असं काहीतरी जर आपण एक्सरसाइज करू शकलो तर आपण तो नक्की करूया. तर आता भाग 5वा, स्त्री सक्षमीकरणाचे अनुषंगिक परिणाम, असं याचं नाव आहे. आपण आत्तापर्यंत जी चर्चा केली त्याच्यातनं हे तर लक्षात आलेलंच आहे की जाणीव जागृती झाली, त्या जाणीवांमधनं नवीन अभ्यास आले, स्त्रीच्या आयुष्याचं वास्तव काय आहे आणि समाजाला जसं वाटतं त्याच्यापेक्षा ते वेगळं वास्तव आहे, याची जाणीव स्त्रीवादी साहित्याने किंवा कलाकृतींनी समाजाला करून दिली. त्याची दखल समाजाला घेणं भाग पडलं, त्याच्यातनं यंत्रणा बदलल्या. जेव्हा बदलायला त्या तयार नव्हत्या तेव्हा चळवळींनी, सामाजिक चळवळींनी त्या यंत्रणा बदलायला भाग पाडलं शासनाला. त्यामुळे आता शासकीय पातळीवरती सुद्धा स्त्रीच्या अस्तित्वाची दखल घेतली जाते. तिच्यासाठी योजना, तिच्यासाठी सवलती, तिच्यासाठी विशेष काही उपक्रम राबवले जातात. आता मला हे माहिती नाही आहे गीताली की आपण शासकीय यंत्रणेवर पडसाद असा काही विषय आपण घेतला आहे का, आणि तो जर घेतला नसेल तर मला असं वाटतं घेणं आवश्यक आहे. कारण की जे यंत्रणेमध्येच नव्हतं, व्यवस्थेमध्येच नव्हतं, आणि व्यवस्था बदलावी म्हणून स्त्रीवादी चळवळींनी इतका आटोकाट प्रयत्न केला, त्यामुळे ती व्यवस्था बऱ्यापैकी आता बदलायला लागलेली आहे. त्यामुळे आपल्याला या अभ्यासामध्ये त्याचा अंतर्भाव करणं मला असं वाटतं की आवश्यक आहे. जर आपण ते केलेलं नसेल तर शासकीय यंत्रणांवरती त्यातील कसे बदल झाले असं तरी करूया, किंवा एक शासनातर्फे राज्य शासन किंवा भारत शासन यांच्यातर्फे स्त्रियांसाठी आता काय केलं जातं आणि त्याच्यात चळवळीचा काय सहभाग होता. म्हणजे उदाहरणार्थ 94 साली महिला धोरण जाहीर केलं, तर त्याच्यामध्ये खूप प्रदीर्घ स्त्री चळवळीचा प्रयत्न आहेत. आणि मग शरद पवारांसारखे संवेदनशील नेते जेव्हा मंत्रिपदी आले तेव्हा त्यांनी तो प्रश्न धसाच लावला. किंवा खरं तर 33% आरक्षणाचा इतिहास जर आपल्याला माहीत असेल तर खरं फार पूर्वीपासून त्याचं ते बिल मांडलं जातं की असं नाही की एकदम या शासनाला साक्षात्कार झाला. प्रमिला दंडवत त्यांनी पासून ते खूप आधीपासून केलं आहे, गीता मुखर्जी. आणि कसं चालतं आहे ते, किंवा कसं असं नाही की एकदम काहीतरी ते सुचलं आहे आपल्याला, रुजलं आहे. आणि राजीव गांधींनी जेव्हा ते हे मांडलं, मला वाटतं राजीव गांधींच्या आधीसुद्धा कोणीतरी पंचायत राज व्यवस्थेची संकल्पना मांडलेली होती. नरसिंहरावांचं असू शकेल, पण राजीव गांधींनी ती जास्त नेटाने पुढे नेली. त्यामुळे राज्यकर्ते आणि शासनाचा प्रतिसाद स्त्री चळवळींना असं काहीतरी आपण एखादा विषय घ्यायला पाहिजे असं वाटतंय मला. तर असो, तर स्त्री सक्षमीकरणाचे अनुषंगिक परिणाम करताना आपल्याला आता आपण हे मान्य करतोय की स्त्री नक्की सक्षम झाली. अगदी प्रत्येक स्त्री पूर्ण सक्षम झाली असं नाही, पण जी झालेली नाही तिला ती व्हावी सक्षम अशी इच्छा आहे. ती नाही तर तिच्या आजूबाजूंना, आईवडिलांना, तिच्या कुटुंबाला, तिच्या सहकाऱ्यांना, तिच्या शेजाऱ्यांना ती सक्षम व्हावी असं काहीतरी प्रयत्न होत आहेत. त्यामुळे स्त्री आता खरोखर तशी कायद्याने उघडी पडलेली नाही, ती अबला नाही. म्हणजे याचा अर्थ समानता आली आहे किंवा तिचं शोषण होत नाही असं नाही आहे, ते होतं आहे, पण तरीसुद्धा स्त्री सक्षम झालेली आहे हे एकदा आपण गृहीतक मान्य करूया. आणि मग त्याचे अनुषंगिक परिणाम काय काय झाले. तर माझ्याकडे साधारण एक 7-8 मुद्दे आहेत, पण आधीच्या सत्रांमध्ये जशी आपण उदाहरणं दिली तशी वेगवेगळ्या क्षेत्रातली उदाहरणं आपण देऊन तो मुद्दा स्पष्ट करूया. तर पहिला मुद्दा असा आहे की स्त्रीचा दृष्टिकोन, विचारपद्धती, तिच्या कलात्मक जाणीवा, जिव्हाळ्याचे विषय यांना स्थान आणि प्रतिष्ठा मिळू लागली. त्याचवेळी नवजागृत स्त्रीच्या इच्छा, हौशी यांचे मार्केटिंग करणारे व्यवसाय भरभराटीला आले व त्यामुळे पुनश्च स्त्रिया बाह्य सौंदर्य, प्रसाधनं, दागिने, कपडे, झिरो फिगर, सण समारंभ या चक्रात स्वेच्छेने आणि मोठ्या प्रमाणात अडकू लागल्या. फार महत्त्वाचं आहे आणि हा सापळा आहे हे फार थोड्यांच्या लक्षात आलं. परंतु या सापळ्यातून आर्थिक स्वातंत्र्य मिळवून स्वतःच्या इच्छेनुसार जगणाऱ्या स्त्रिया पण मोठ्या संख्येने आहेत.
आणि स्त्री चळवळीने अशा अनेक विरोधाभासांना जन्म दिलेला आहे. हे आपल्याला कुठेतरी ह्याची दखल घेतली पाहिजे. अगदी शासकीय पातळीवरती सुद्धा आता मला आठवतंय एक चळवळीने जन्म दिला म्हणजे स्त्री चळवळीचा परिणाम आहे ते, परिणाम आहे ते चळवळीने जन्म दिला म्हटलं नाही. म्हणजे स्त्री चळवळीमुळे जे परिणाम स्त्रिया बोलायला लागल्या, आपल्या हौशी मौजी पुरवायला लागल्या, त्याच्या अनुषंगाने त्यांच्या हौशी मौजीवरती स्वतःची पोळी भाजून घेणारी एक लबाड यंत्रणा सुद्धा तयार झाली. आणि ही यंत्रणा लबाड आहे हे लक्षात नाही आलं अनेक बायकांच्या. आणि हे याच्यात फक्त उद्योजक किंवा बाजारवाले आहेत असं नाही आहे, तर स्त्रियांना आदर द्यायचा, स्त्रियांचा सन्मान करायचा किंवा त्यांच्या अस्तित्वाची दखल घ्यायची, म्हणजे त्यांच्या हौशी मौजी पुरवायच्या, असं काहीतरी एक विचित्र समज शासकीय पातळीवरती सुद्धा यायला लागला. याचं एक उदाहरण मी सांगते तुम्हाला. मी 20 वर्षापूर्वी मी डोंबिवलीत राहत होते त्यावेळी. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे भोंडला जाहीर व्हायचा. आणि त्याच्यात मग तो आमदार निधी असेल का ते महाभोंडला, मग तो काय सभापतींचा निधी होता का आमदारांचा निधी होता का नगरसेविकांचा निधी होता हे मला माहिती नाही. पण तो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे महानगरपालिकेच्या एका प्रचंड मोठ्या मैदानावर व्हायचा. आणि त्याच्यामध्ये काय मला असं वाटतं पार्टी म्हणजे काय समजा रिंगण असतील तर काय 6 रिंगणं असतील तर मग कल्याण डोंबिवली नगरपालिकाच एक 4 दिवस आधी जाहीर करायची की एका रिंगणातल्या बायकांनी म्हणजे थोडक्यात 100 बायकांनी गुलाबी साड्या नेसायच्या, 100 बायकांनी जांभळं करायचं आहे. म्हणजे मग ते रिंगण सगळं व्यवस्थित होईल, दिसायला सुंदर होईल. म्हणजे आता ह्याला एका बाजूनी तसं पाहिलं तर स्त्रियांची दखल घेतली जाते, हौस मौज. पण ती हौस मौज या पातळीवर होते आणि पुन्हा त्याच्यात कर्मकांड वगैरेच होते. फक्त कर्मकांडांमधलं जे काय जाती व्यवस्थेचं हे पगडा असतो तो त्याच्यात नाही, किंवा कदाचित आर्थिक स्तराचा पण कदाचित तो विळखा नसेल, कोणी इच्छा असेल तर त्याच्यात जाऊ शकत असतील. पण म्हणजे स्त्रियांना एक वेगळ्या प्रकारची स्वप्न दाखवण्याचं काम असं काहीतरी की बायका आपसात बोलायच्या की मी पुढच्या वर्षी मी नाव देणार आहे हां आणि मी गुलाबी रिंगणात जाणार आहे कारण माझ्याकडे गुलाबी साडी आहे वगैरे, असं काहीतरी गंमतशीर त्याच्यातनं व्हायचं. म्हणजे आता ह्याच्याबद्दल आनंद मानायचा का दुःख करायचं हेच कळत नाही. मला असं वाटतं, मग मी हा विचार केला की त्याच्यामध्ये मी एक दिवशी मुद्दाम गेले त्या महाभोंडल्याला. माझ्याकडे काही तशी गुलाबी हिरवी पिवळी साडी नव्हती म्हणून मी आपली गेटमधनं ते सगळं बघत होते. आणि माझ्या असं लक्षात आलं की त्यात सामील होणाऱ्या खूपशा स्त्रिया ह्या कनिष्ठ मध्यमवर्गीय म्हणजे जेमतेम 10वी-12वी शिकलेल्या किंवा कदाचित ज्या घरकामं करणाऱ्या आहेत अशा, किंवा आगरी समाज कल्याण डोंबिवलीला खूप आहे. आणि काही आगऱ्यांकडे खूप पैसा असतो आणि काही आगरी त्यांच्या हाताखाली मजुरी करतात. अशा आगरी त्या समाजातल्या स्त्रिया खूप आहेत. आणि मला असं वाटलं की या निमित्ताने यांना बाहेर पडायला संधी मिळते आहे असं कुठेतरी आहे. म्हणजे आता आम्ही महाभोंडल्याला जातो म्हटल्यानंतर काही कोणी घरून आक्षेप करणं असेल, त्यामुळे मला त्याचं विश्लेषण कसं करावं हे खरोखरच कळलेलं नाही आहे. पण हे खरं आहे की बँकेमध्ये मॅनेजर असलेली बायके तिथे भोंडल्याला गेली नाही. हां, म्हणजे हेही आहे. तर मला कुठेतरी असं वाटतं की ह्याच्यामुळे ज्यांना स्वतःला आवडीने करमणूक करून घ्यायची संधी नाही अशा स्त्रियांना संधी मिळाली असं सुद्धा आपण त्याच्याकडे बघू शकतो. म्हणजे आणि तशाच अर्थाने मला वाटतं सर्व घटनांकडे पुन्हा बघायची गरज आहे. म्हणजे तेव्हा कसं होतं चळवळीमध्ये त्या वेळेला आपण ते वर्ज्य तर ते आता जरा शांतपणे आपल्याला पुन्हा बघून त्याचं काय करायचं. आता देवधर्मात अडकलेली बाई म्हणतो सगळीकडे 8 मार्च नाही. पण मला म्हणजे मी पुन्हा त्याच ह्यानी बघते की ठीक आहे, हळदी कुंकामध्ये तुम्ही पूर्वी अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटी स्त्रियांना हे करत नव्हता. त्याच्यात जर तो भाग जर गाळून टाकला तर तिथे एक 4 घटका 10 मिनिटं करमणूक आणि सारखा तो रेट, विशेषतः मुंबईमध्ये तर नोकरी करणं इतकं जिकिरीचं आहे की त्याच्यात जर असं काहीतरी, आज सगळ्यांनी गुलाबी साड्या नेसायच्या, त्या नवरात्रीच्या साड्यांचं सुद्धा मला आजकाल असं वाटतं ठीक आहे त्यानिमित्ताने थोडीशी करमणूक तरी होते किंवा काहीतरी गंमत होते. आणि मला नंतर मी हा विचार करते की अरे लेको पुरुष दारू पितात पबमध्ये जाऊन, त्याच्यापेक्षा तर हे बरं आहे ना, त्याच्यापेक्षा निश्चित बरं आहे बाबा. मग ते कमी खर्चिक आहे किंवा कमी खर्चिक पडेल, लोकाला त्याचा काही ताप नाही आहे. तसं पाहिलं तर लोकाला ताप नाही आहे. आणि मला कुठेतरी आजकाल असंही वाटतं या सांस्कृतिक सगळ्या गोष्टींकडे
की हे सगळं बाईच्या आयुष्यात आहे ना, म्हणूनच बायकांमध्ये फ्रस्ट्रेशन्स कमी, डिप्रेशन कमी, व्यसनं कमी आहेत, आत्महत्येचं प्रमाण कमी आहे. कदाचित या सगळ्याचाच हातभार लागत असेल त्याला, माहिती नाही मला. म्हणजे आता हा अभ्यास केला पाहिजे आपण, पण कुठेतरी एक गार वाड्याची झुळूक येते, कुठेतरी हिरवळ दिसते, असं काहीतरी असू शकेल, म्हणजे असू शकेल. तर पण माझ्या स्वेच्छेने माझ्या ऑफिसमध्ये जर आज हळदी कुंकू असेल तर मी आवडीची साडी नेसून जाऊ शकते, असं काहीतरी असू शकेल. घरात करायला लागतं म्हणून आवडत नाही ग. अगं नाही, ते गाड्यांमध्ये करतात. मुंबईमध्ये तर त्या गाड्यांमध्ये हळदी कुंकू करतात, जाता येता. इव्हन पुण्याचं आजकाल सुरू झालंय. हडपसरवरनं जर तुम्ही डेक्कनला येणार असाल ना तर हां तर म्हणजे माहिती नाही, याच्या बाबतीतलं ना खूप मिश्र प्रतिक्रिया असू शकतात. म्हणजे बक्षिस देत आहे आणि म्हणजे त्याच्यात मार्केट फोर्स पण आहे. म्हणजे की त्या निमित्ताने जांभळ्या साड्या खरेदी केल्या जातात, नसतील तर जांभळ्या साड्या खरेदी केल्या जातात. किंवा हे नुसतंच एवढं नाही आहे. म्हणजे हे तरी मी म्हणते स्वेच्छेने सण समारंभ, पण 0 फिगरसाठी जिम, नंतर डाएट फूड ते किती महाग असतं. त्याच्यानंतर आता एक जो अलिखित नियम आहे की कर्तृत्ववान बाईने हाय हिल्सच घालायच्या, नाही तर ती बावळट दिसते. याच्यामुळे बघा तुम्ही हे कतरिना कैफ काय किंवा पदुकोण काय कुठच्याही समारंभाला काही फ्लॅट चपला घालून येत नाही, त्या हाय हिल्स घालून येतात. त्याच्यामधनं होणारं तिचं जे नुकसान आहे शरीराचं, खरं तर कोणताही ऑर्थोपेडिक सर्जन म्हणतो की तो कॅटवॉक चुकीचा आहे. तुमचं अँगल 2 पायांचं अँगल 15 अंशात असे पाय म्हणजे फेंगडं चालायला पाहिजे. थोडक्यात ऑर्थोपेडिक सर्जन असं म्हणतात की 15 डिग्रीने तुमचं पाऊल असं बाहेर पडलं पाहिजे आणि कॅटवॉक बरोबर 15 का 20 डिग्री आत असतो आणि तो अतिशय कमरेला, गुडघ्यांना, मांड्यांना घातक आहे. पण हे सगळे प्रकार बाईच्या हौशी मौजी किंवा बाईला स्वातंत्र्य, बाईचं सौंदर्य, बाईचं करिअर ह्याच्या आड दडून आलेल्या गोष्टी आहेत आणि त्याचा कब्जा नक्की मार्केटने घेतलेला आहे. आज किती मुलींचे पगाराचा केवढा मोठा हिस्सा प्रसाधनांमध्ये जातो, केवढा मोठा हिस्सा शूजमध्ये जातो. फक्त लग्नासाठी म्हणून मुली 8-8, 10-10 हजाराचे शूज घेतात आणि ते नंतर कधीही घालणं शक्य नसतं, कधीही घालणं. मॉडेल बनण्यासाठीच्या अकॅडमीज निघाल्या आहेत, एअर होस्टेस बनण्यासाठीच्या अकॅडमीज निघालेल्या आहेत. आणि मग ते कपडे ते सगळं म्हणजे अवास्तव, त्याचं अगदी दुसरं टोक निघालं आहे. म्हणजे त्याचं तर हे सगळं पण सुरू झालं आहे. ते स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या किंवा 8 मार्चला तुम्ही बघा ना, 8 मार्च म्हणून तुम्ही जे काय सेलिब्रेशन सुरू असतात बँकांमध्ये, सगळीकडे असतात, बँकांमध्ये असतात, कॉलेजेसमध्ये सगळीकडे असतात. तर त्याच्यातलं किती गोष्टी या खरंच काही प्रगल्भ असतात आणि किती गोष्टी वरवरच्या असतात. पण म्हणजे पुन्हा त्याच्यात मिश्र प्रतिक्रिया येऊ शकतात की त्या निमित्ताने एखादं लेक्चर पण ठेवतात आणि ॲट द सेम टाईम थोडीशी मौज मजा पण असते. तर कदाचित मला असंही वाटायला लागलं आहे की जे लोक धर्म पाळत नाहीत, म्हणजे धर्मात सण असतात ना, पण धर्म पाळले नाही की आपण सण पण आपले सण पण हळूहळू जातात. ते पण माणसाला एकत्र येण्याची, हौसमौज करण्याची तर ओढ असते. मग आपण काहीतरी आधुनिक सण करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे ना. हां, त्यामुळे मग 8 मार्चचा आहे तर ठीक आहे, आपण हा सण समजूया. किंवा आता म्हणजे मी व्यक्तिगत पातळीवर असं करते, माझ्याकडे देव पण नाही, देवधर्म नाही, काही नाही, पण मी सण करते. म्हणजे मला संक्रांत आवडतो. आम्ही संक्रांतीचा तिळगुळ समारंभ करतो आणि आबाल, वृद्ध, स्त्री, पुरुष सगळ्यांना बोलवतो. म्हणजे इतकं की ते वाण देणं खूप आवडायचं माझ्या लेकीला. ते वाण द्या, कारण ते सगळीकडे जातात ना, मग ते वाण, मग आपण काहीतरी दिलं पाहिजे, आपण काहीतरी दिलं पाहिजे. म्हटलं ठीक आहे, मग पुरुषांसाठी वेगळं, मुलांसाठी वेगळं, बायकांसाठी वेगळं, असं आम्ही आणि सगळे बिल्डिंगमधले पुरुष हौसेने यायचे. हौसेने यायचे. तर असं काहीतरी आपण अल्टरनेटिव्ह काहीतरी, दोघेही येऊ शकतात. मग तिथे वैवाहिक दर्जा कोणाचा महत्त्वाचा नसतो. बिल्डिंगमध्ये जे राहतात ते सगळ्यांना त्या दिवशी बोलवायचं. हां, असं म्हणजे काहीतरी अल्टरनेटिव्ह आपण ते करतो. हां, नवीन. पण काहीतरी एक नाकारताना दुसरा पर्याय देणं आवश्यक असतं. तर पर्याय आले किंवा आता ॲफ्ल्युअन्स आल्यामुळे नाही म्हटलं तरी कुणाला तरी काय, कोणी चांगलं पास झालं, कुणाला नोकरी लागली की आपण एक घरात सेलिब्रेट करतो. म्हणजे ते अगदी तसे निधर्मी सेलिब्रेशन्स असतात. पण हे व्हायला लागलं आहे. म्हणजे स्त्री सक्षमीकरण, स्त्रीचा आदर, स्त्रीची दखल, ह्याचा एक कुठेतरी बाजारू किंवा सवंग वरवरचं सुद्धा एक कल्चर त्या दृष्टीने तयार झालेला आहे. तो हा अनुषंगिक परिणाम आहे अर्थातच चळवळीचा.
त्याच्यानंतर एक महत्त्वाचं आपण थोडंसं बोललो त्याच्यावरती की प्रत्येक ज्ञानक्षेत्रातील केवळ आणि केवळ पुरुषाच्या दृष्टिकोनातून तयार झालेली गृहीतकं आणि निष्कर्ष कसे एकांगीण अर्धसत्य सांगणारे आहेत याचे अभ्यास येऊ लागले आणि स्त्रियांच्या दृष्टिकोनातून दिसणाऱ्या वास्तवाची दुसरी बाजू पुढे आणल्यामुळे प्रत्येक ज्ञानक्षेत्र अधिक परिपूर्ण होऊ लागलं. हे मला खूप स्त्री चळवळीचा मोठा प्रभाव वाटतो की हे परिपूर्ण झालंय. आत्तापर्यंत अर्ध सत्य सांगत होते, आता पूर्ण सत्य सांगण्यासाठी भाग पडायला लागली ही चळवळ. त्यामुळे तो एक महत्त्वाचा आहे. आणि वैद्यकापासून ते स्थापत्यापर्यंत आणि जीवशास्त्रापासून ते इंडस्ट्रियल डिझाईनपर्यंत प्रत्येक क्षेत्रास स्त्रीच्या गुणवैशिष्ट्यांची दखल घेणं अनिवार्य झालं आहे. जसं आपण म्हणतो वास्तूंमधल्या रचना बदलल्या. वेस्टमध्ये तर खूपच आता विमेन फ्रेंडली रचना असतात. कपडेसुद्धा आता बघा, शूज बघा की 60नंतर हा जो ज्याला बुनियन म्हणतात ना, हे हाड बाहेर येतं आणि ते जास्त करून स्त्रियांचं बाहेर येतं. तर त्यांच्यासाठी आता आफ्टर 60चे शूज वेगळे यायला लागले. म्हणजे ही दखल घ्यायला लागलं आहे सगळे हे. तर ते एक आहे. मला ते फार महत्त्वाचं वाटतं की वैद्यकशास्त्रामध्ये सुद्धा क्लिनिकल ट्रायल्स यापूर्वी सर्रास फक्त पुरुषांवरती घेतल्या जायच्या, पण बाईवरती त्याचा टॉलरन्स वेगळा असतो, त्याचे दुष्परिणाम वेगळे असतात. चांगले किंवा वाईट असतील, बहुसंख्य वाईट जास्त असतात, पण कोणचंही औषध बाईला ते जास्त स्ट्रॉंग पडतं. त्यामुळे आता क्लिनिकल ट्रायल्समध्ये स्त्रियांवरती पण ते औषध ट्राय केलं पाहिजे हा नियम झाला ना. ही केवढी मोठी अचिव्हमेंट आहे की स्त्रीची वैशिष्ट्य सगळी घेतली पाहिजेत लक्षामध्ये. नंतरचा मुद्दा आहे की निवडणुकीय राजकारण, माध्यमं, कला, साहित्य निर्मिती, विज्ञान संशोधन यांमध्ये स्त्रियांचा सहभाग वाढल्याने जगाचं चित्रण करण्यातलं पुरुष केंद्रित कमी झालं. बाई वेगळं वास्तव आता मांडायला लागली. बाई चित्र काढते त्यावेळी वेगळं काढायला लागली, तिला वेगळ्या गोष्टी दिसायला लागल्या. आणि त्यामुळे वेगवेगळ्या कलांना आता थोडीशी प्रतिष्ठा पण आली आहे. काय रांगोळी काढते असं नाही आजकाल कोणी म्हणत. आजकाल खरंच नाही म्हणत. आता कुणी रांगोळी काढायला लागली ना तर कौतुकच करतात त्याचं. मध्ये तुम्हाला वाटतं मिळून सारा जणीमध्येच एक लेख होता का की त्या साऊथ इंडियन रांगोळ्यांमधला जो गणिती काहीतरी आविष्कार आहे त्याच्यावरती एका मुलाने खूप छान संशोधन केलं आहे की ते कसं त्याच्यात गणित आहे. हां, त्याच्यात काहीतरी गणित आहे असं त्यांनी काहीतरी, मला तर तो नाव नाही आठवत आहे, कदाचित शोधल्यावरती सापडेल ते गुगलवरती. किंवा आता म्हणजे पुन्हा एम्ब्रॉयडरीला महत्त्व आलं आहे. आता त्याचं पुन्हा कौतुक व्हायला लागलं. तर ही सगळी बायकी कामं, हां बाईचं ते वाईट असं बाईला पण वाटायला लागलं. हे फारच बायकी गोष्ट आहे. हां, बायकी उद्योग. हां, पण आता कसं वेस्टमध्ये तर माझाच एक, मी जेव्हा PhD करत होते तेव्हा माझ्याच ऑफिसमधला एक मुलगा आहे, तर तो स्वेटर विणायचा. हां, म्हणजे तो PhD करत होता पण तो स्वेटर्स विणायचा. आणि तो म्हणायचा मी सुरुवातीला त्या आजीचं बघून सुयांनी करायचो, आता त्याच्याकडे मशीन नाही, म्हणजे प्रॉपर तो मशीन्सनी स्वेटर्स विणतो आणि चांगला भरपूर भरभक्कम पैसा कमवायचा त्या ह्याच्यावरती. म्हणजे आता स्वेटर विणणं म्हणजे काहीतरी बायकी वगैरे असं काही आता कुणी म्हणत नाही. किंवा स्वयंपाकसुद्धा आता पुरुष किती स्वयंपाक करतात, हो की नाही. आता माझा नवरा करतो. माझा नवरा काय राहुल गांधी करायचा. राहुल गांधी आणि हां त्याचा वडील कोण, राजीव गांधी. राजीव गांधीला चटपटीत पदार्थ करायला खूप आवडायचे आणि तो उद्या हौसेने करायचा. म्हणजे नाही ते तर होतच. हो, पैसा मिळाला की ते पुरुषच करतात. आचारी होते की आचारी. ते स्वेटर विणण्याचं जे आहे ना, एकदा आम्ही असे सगळे मित्रमैत्रिणी बसलो होतो आणि चर्चा चालल्या त्या, म्हणजे त्या राजकीय सामाजिक वगैरे. पण ते करत असताना मी विणत होते तेव्हा आमचा एक मित्र म्हणाला, खरं म्हणजे प्रोडक्टिव्ह फक्त गीतालीच करते, आपण बाकी सगळी तोंडची बाब. अशी ती गंमत होती. ते आता हळूहळू लोकांना कळायला लागले की जे बायकांचं म्हणजे कमर्शियल म्हणतो तसं नाहीये काहीतरी. कधी कमर्शियल केल्याच नाही, काम आपण केलं. आणि त्याला आणि म्हणजे पुन्हा ते वास्तव राहतंच की त्याच्यातनं पैसा मिळायला लागला की तुमच्या याला प्रतिष्ठा येते, तोपर्यंत नाही येत. आणि हो, आता केवढं आलं. आणि मला तसं वाटलेलं की कोणचंही कौशल्य, त्यामुळे स्वयंपाकाला असं कमी लेखणं आहे म्हणजे ते तर फारच जीवनावश्यक कौशल्य आहे. म्हणजे मी तर नेहमी सांगते की ज्या माणसाला दिवसातनं 3 वेळा जेवायला लागतं ना, त्याला तो पुरुष असो, बाई असो, तो असो, ती असो, त्याला वरण भात भाजी पोळी बेसिक आलंच पाहिजे. आणि ते येत नाही त्याची लाज वाटली पाहिजे. आणि त्याला वाटत नसेल ना तर त्याला लाज वाटवून द्यायला पाहिजे आपण की तुला काहीच येत नाही. ते आपण करत नाही. ते आम्ही करतो आता आमच्या घरात. प्रसन्नाला काही येत नाही स्वयंपाक, ते प्रसन्नाला काही येत नाही स्वयंपाक वगैरे, आणि तयारी पण नाही शिकायची. मग मी खूप वेळा नाराजी व्यक्त करते. म्हटलं असं नाही, बरोबर आलं पाहिजे. म्हणजे मी जावयाला त्या बाबतीमध्ये म्हणते, अरे आलं पाहिजे, अरे तुला असं काय.
तो नाही, पण एवढं करून तो शिकलेला आहे. त्याची मतं पक्की आहेत काही. हो हो, तो नाही म्हणजे नाहीच शिकला तो. पण म्हणजे आता ते कुठचंही कौशल्य, स्वयंपाक पाणी असो, मूल सांभाळणं असो, गाडी चालवणं असो, कौशल्य महत्त्वाचं. त्यामुळे तो एक बदल झाला म्हणजे आता. पण हा मी ना माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये सांगते की 2 वेळेला खातून भात पोळ्या करता येत नाहीत हे कमीपणाचं लक्षण आहे. नाहीतर आम्हाला बँकेतला येत नाही, आम्हाला गाड्या चालवता येत नाही, आम्ही बायना म्हणजे बायकांना काही येत नाही, हे तुमचं बेसिक येत नाही तुम्हाला. अगदी. त्याच्यानंतरचा तिसरा होता की नाही सॉरी त्यातलाच एक भाग की जगाचं चित्रण करण्यातली पुरुष केंद्रित्व कमी झालं आणि सत्तेतील असमतोल थोडा का होईना कमी झाला आहे. मतदार म्हणून स्त्रिया राजकारणास वेगळं वळण लावण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आणि त्याची दखल घेणं सत्ताधाऱ्यांना भाग पडू लागलं आहे. ते ओबामाच्या बाबतीत तर आहेच, म्हणजे की बायकांमुळे तो हां, बायकांनी खूप त्याला मतदान दिलं. त्याची पर्सनॅलिटी इतकी रिअश्युरिंग आहे ना की बायकांनी हां ट्रस्ट असं अगदी. हो, पण तिला मतं मिळाली ना. पण त्यांची बावटासारखी सिस्टीम आहे, अध्यक्षीय सिस्टीम, त्यांचं काहीतरी ते त्यांचं मतं. हां, तिला मतं जास्त मिळाली. हां हां, त्याच्या बाई नाही. हो अगदी. त्यांच्याकडे राजकारण मात्र त्यांनी अगदी ठेवलं आहे. हो बायडन, पण तरी तोच. हो येस. स्त्रीचं कसं माहिती का की एखाद्या स्त्री एकटी राहत असते ना तर तिला दुय्यम लेखलं जातं, कारण तिला असा पुरुषच मिळाला नाही की जो तिला आवडेल. मी सांगू का काय नाही, ह्याचं काय माहिती आहे का, आपल्याकडे सुद्धा जी बाई लग्न करत नाही ना तिच्याविषयी आता मला माहिती नाही, तुम्ही सांगा तुमची मित्रमंडळी काय म्हणत असतील की पुरुषांना असं वाटतं की म्हणजे काय एक पुरुष तुला जोडीदार म्हणून नको आहे, हा आमचा अपमान नाही आहे का, असं वाटतं. म्हणजे पुरुष नको आहे तुला, पुरुषांची काय एवढी ॲलर्जी असं. म्हणजे आता तो खरं तिचा वैयक्तिक निर्णय, समस्त पुरुष जातीने कशाला आपला अपमान वाटून गेला पाहिजे. हो हो, म्हणजेच काय की त्यामुळे लेस्बियन्स विषयीचा खूप राग जो आहे ना त्याच्यामध्ये हा एक फॅक्टर खूप आहे की तुम्हाला पुरुष नाही आवडत म्हणजे काय, आम्ही आवडलंच पाहिजे ना साग्र. हां, पण आपल्याला होमोसेक्शुअलचं काही एवढा बायकांना राग येत नाही ना की तुला बायका आवडत नाही म्हणजे आमचा अपमान आहे असं काही आपण म्हणत नाही. अगदी खरं सांगायचं ना तर होमोसेक्शुअल्स बरोबर कम्फर्टेबलच वाटतं. हो, म्हणजे मला स्वतःला एकदा कसं झालं, म्हणजे माझ्या नकळत झालं बरं का. एकदा कुठेतरी असं काहीतरी गाण्याचा कार्यक्रम होता आणि एक होमोसेक्शुअल मुलगा खूप छान आहे, असं थोडीफार माझी त्याची ओळख आहे. तर मी इतक्या पटकन म्हटलं अरे माझी मुलीलाही गाण्याचा खूप आवड आहे, तू आणि ती जातोस का, मी तिकीटं काढून ठेवते. मग मी म्हटलं इतकं अपरिचित असताना आपण आपल्या 19 वर्षाच्या मुलीला म्हटलं की तू जाता, म्हणजे ह्याच्यात कुठेतरी मला तो जास्त सेफ वाटला. असू शकेल, म्हणजे इट कुड बी द रिझन. ओके, त्यामुळे राजकारणामध्ये स्त्रिया आता एवढा का अनुनय करतायत. बायकांचा 24च्या निवडणुकांची तयारी सुरू आहे, त्यामुळे बायकांसाठी सगळ्या हे योजना अंमलबजावणी किती होते काय तो वेगळा मुद्दा, पण महिला केंद्रीय योजना खूप आल्या आहेत. हो सगळी हो अगदी. बायकांना वेळ पण करता येतं असं त्यांना हो, ते काय मातृवंदना वगैरे असं ते सगळ्या हे कन्या सन्मान. हां, कन्या सन्मान मार्केटिंग आहे. स्त्री चळवळीच्या प्रभावाने प्रेरित होऊन इतर वंचित समूह जागृत झाले आणि त्यांना स्त्री चळवळीने विचारपूर्वक समर्थन दिले आणि त्यामुळे हे जग अधिक संवेदनक्षम आणि थोडे समन्यायी होण्यास सुरुवात झाली. मला असं वाटतं आहे, म्हणजे तुम्ही यू कॅन डिफर ऑन दॅट, पण मला खूप कुठेतरी वाटतं की बहुसंख्य वंचित दुर्लक्षित समाजाच्या ज्या चळवळी आहेत त्याला स्त्री चळवळीने पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे नाही म्हटलं तरी त्यांना समजून घेण्याची एक जास्त कुवत स्त्री चळवळीमध्ये असल्यामुळे हे जग अधिक संवेदनक्षम झालेलं आहे. थोडं म्हणजे आपण म्हणतो तसं ह्याच्यात मतभेद होऊ शकतात, पण आणि शेवटी कसं आहे माहिती आहे का की काही स्वीपिंग स्टेटमेंट असू नाही शकत. हो, आपल्या देशातच एवढं वैविध्य आहे त्याच्यामुळे अगदीच. पण साधारणपणे आपण पाहतो की दलित चळवळीला समर्थन आहे, जाती निर्मूलनाच्या चळवळीला समर्थन आहे, LGBTQRच्या ह्याला समर्थन आहे,
किंवा काय आदिवासी लोकांच्या ह्याला समर्थन आहे. त्यामुळे म्हणजे तू म्हणतेस तसं त्या त्या कॅटेगरींना ते पुरेसं नाही वाटत, ही परिस्थिती आहे. परिस्थिती, म्हणजे जसं दलितांना नाही वाटत की स्त्रीचं वय नाही, आता वेगळी परिस्थिती आहे, पण तेव्हा तेव्हा समजा तर त्यांना ते पुरेसं नाही वाटत, पण आहे हे नक्की आहे विरोधी. हो हो आणि थोडंसं हेही होतं ना की तुम्ही जेव्हा स्त्री पुरुष समानतेचा आग्रह धरता, म्हणजे समन्यायाचा आग्रह धरता, मग तुम्ही सवर्ण अनुसूचित असं समन्याय ते वगळू नाही शकत. मग लॉजिकली मग ते लॉजिकल फॅलसी लक्षात येते मग ती. त्यानंतर त्यामुळे हा मला एक खूप मोठा प्रभाव वाटतो स्त्री चळवळींचा, की त्याच्यातनं स्फूर्ती घेऊन बाकीच्याही दुर्लक्षित समाजांनी आपापली चळवळ हे केली. पुढचा मुद्दा आहे की त्याचवेळी शतकानुशतके उपभोगलेल्या अनिर्बंध सत्तेत वाटेकरी आले. आपल्या खऱ्या खोट्या श्रेष्ठत्वाविषयी शंका घेतली जाऊ लागली. आपल्या युक्तिवादास आव्हान मिळू लागले आणि म्हणून सर्वच प्रकारचे सत्ताधारी अस्वस्थ झाले. पारंपरिक मूल्यव्यवस्थेस विरोध होतोय आणि नवी मूल्यव्यवस्था पचनी पडत नाही. या दुविधीमुळे व्यक्तिगत पातळीवर प्रचंड अस्वस्थता आणि भांबावलेपण आले. हा मला आत्ता खूप दिसतंय. म्हणजे पहिलं आहे ते सामाजिक आहे की सगळ्याच प्रकारचे सत्ताधारी, म्हणजे स्त्रियांच्या ह्याच्यामुळे पुरुष अस्वस्थ झाले, दलित चळवळीमुळे सवर्ण अस्वस्थ झाले, ट्रायबल ह्याच्यामुळे नागरी समाज जरा अस्वस्थ झाले. हा सामाजिक पातळीवरचा एक परिणाम आहे. आणि वैयक्तिक पातळीवरचं तर फारच तीव्र आहे असं मला वाटायला लागलं की जुनं सोडायचं नाही आहे किंवा जुनं आता पटत नाही आहे, ते कालबाह्य झालं हे कळतंय, पण नवीन स्वीकारण्याची तयारी नाही, वळत नाही. कारण ते नवीन स्वीकारताना जुन्या सवलती सोडाव्या लागणार आहेत. सगळीकडे आहे. आणि हा संघर्ष इतका तीव्र आहे व्यक्तिगत पातळीवरचा, भयानक आहे म्हणजे तो. आणि त्यामुळे निर्माण होणारे जे काही मानसिक प्रश्न आहेत, मानसिक अस्वस्थता आहे, नैराश्य आहे, भांबावले पण प्रचंड आहे, काय चूक काय बरोबर, काय योग्य काय अयोग्य ह्याच्याविषयीचा एक प्रचंड गल्लत आहे ना. म्हणजे मी एक छोटंसं उदाहरण सांगते. परवा सहज मी ते कोण ग ती गोड ती 3 मंगळसूत्र घालणारी जान्हवी मंगळसूत्र, ती कोण, तेजश्री प्रधान. ती मला दिसायला खूप आवडते, गोड आहे ती, आणि ती माझ्या मुलीच्या वर्गात होती शाळेत. म्हणून मी अगदी कौतुकाने ती दिसली म्हणून ते लावलं काहीतरी यूट्यूबवरती. तर तिला कुणीतरी प्रश्न विचारला होता की तुम्ही किती फेमिनिस्ट आहात. तर त्याच्यावर तिचं उत्तर ऐकल्यावर मी ते बंदच करून टाकलं. तर ती म्हणाली मी काय फारच फेमिनिस्ट आहे असं म्हणू शकत नाही, कारण काय आहे, माझ्या घरात जर काही अवजड कपाट हलवायचं असेल तर ते काही मी हलवू शकत नाही, मग तो पुरुष मला म्हणजे कुणी पुरुषच बोलवावा लागतो. आता ह्याचं स्त्रीवादाशी काय प्रत्येक किंवा त्यांची मतं जाणून घेण्यासारखी असतात ह्याचं. आणि ॲक्टिंगबद्दल विचारा, कोणतं स्कूल ड्रामा, काय नॅशनल स्कूल ऑफ ड्रामात गेली होतीस का, कोण आवडलं हे विचारा, हे काय त्या. पण म्हणजे हे जी गल्लत आहे ना ती व्यक्तिगत पातळीवरची ती प्रचंड आहे. म्हणजे किंवा अगं लोकांना हे म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेला हे बदवून हवं असतं की मी नाही फेमिनिस्ट, आणि मग फेमिनिस्ट चळवळीविषयी गैरसमज अगदी म्हणजे जणू काय असं पसरवतात ना तेव्हा त्याचा परिणाम होतो. हो अर्थात. प्रश्न विचारला की ह्याची शंका आहे हो. आणि मग त्यामुळे ते आपण 10 म्हणजे महिने वाचायचं त्याचं काय आहे, मग त्यातला हा व्हायचा, मग हे असेल का, सगळं करून नीट अभ्यास करून करतो. नारळीकर मला आठवतं की किती ड्रिलिंग प्रश्न विचारतो, त्याची तक्रार केली होती पण. आणि त्यामुळे मग ते आणि पण व्यक्तिगत पातळीवरती सुद्धा खूप गोंधळ आहे. म्हणजे एक छोटंसं उदाहरण मी सांगते की काय म्हणजे स्त्री स्वातंत्र्य आणि काय म्हणजे स्त्रीची गुलामी किंवा दास्य ह्याच्याविषयीच्या कल्पना सुद्धा इतक्या व्यक्तिगत आणि वेगळ्या आहेत. आमच्याकडे संघटनेच्या काउन्सिलिंग सेंटरला एक केस आली होती, मुलीने तिची हे केली होती, काहीतरी 21-22 वर्षाची मुलगी असेल, अशी कनिष्ठ मध्यम स्तरातली 12वी वगैरे अशी झालेली. आणि तिचा नवरा होता रिक्षा ड्रायव्हर. तर तो होता माळकरी, तो दर वारीला जाणारच पंढरपूरला वगैरे असा.
तर तक्रार काय बाबा? तर तो म्हणाला, ताई माझी बाकी काय, मी काय हुंडा घेतला नाही लग्नात, काही नाही, माझी काही तक्रार नाही. ती अंगणवाडीत शिक्षिका म्हणून नोकरी करते, मला त्याच्याहीबद्दल काही नाही. माझी एकच अपेक्षा आहे की नाही, मला डबा द्यायचा तर नाही, आंघोळ करून डबा द्यावा. आता ह्याच्यात काय हो गैर रे? तो माळकरी आहे आणि डबा तर तिने द्यायचा नाही. ह्याचं म्हणे फारच दोरट्या असतो, म्हणतो आंघोळ करूनच हे कर. हां, आणि साधारणपणे आपण आंघोळ करूनच स्वयंपाक करतो. आणि आता काय झालं आहे की आता आपण संध्याकाळी पण आंघोळ करतो, आपण संध्याकाळी कपडे बदलतो. पण गरीब झोपडपट्ट्यांमध्ये, गरीब वस्तीमध्ये तुम्ही सकाळी एकदा आंघोळ केली की दुसऱ्या दिवशीच कपडे बदलता, दुसऱ्या दिवशीच आंघोळ करता. त्यामुळे त्याची जर अपेक्षा असेल की तिने आंघोळ करून डबा द्यावा, मला तरी काय त्याच्यात फार गैर वाटलं नाही बाबा. पण म्हणजे हे गोंधळ खूप गोंधळ आहे की कधी माझं स्त्री म्हणून शोषण झालं आहे, कधी माझ्यावर जोर जबरदस्ती झाली आहे, आणि कधी माझं परिस्थितीमुळे माझ्या इच्छा पूर्ण होत नाहीत. हे काही कळतच नाही म्हणजे लोकांना, की काही कारणाने आज मी सिनेमाला नाही नेलं तर हे माझं शोषण नाही समजू शकत ना फारच. म्हणजे आणि ते सर्व स्तरात आहे. ह्याची गंमत म्हणजे ते सर्व स्तरात आहे. हो, खूप आहे. त्यामुळे व्यक्तिगत जे काय अस्वस्थता आहे ना वैयक्तिक पातळीवरची, ती वाढली आहे. याच्यात काही म्हणजे निमूट करण्याचा प्रकार नसल्यामुळे. हां, आणि निमूट करू पण नाही, निमूट करू नका असं आपण शिकवलेलं असतं. त्यामुळे म्हणजे म्हणूनच तोच तर मुद्दा आहे की इव्हन कपड्यांचा जो प्रश्न आपण बोलतो की आपण जेव्हा म्हणतो आमच्या देहावर आमचा अधिकार, आम्ही काय पण घालू कधी, आणि बायका ज्या पद्धतीने करतायत आता, ते काही म्हणत नाही ना स्त्री चळवळ, पण त्या म्हणतायत की आम्ही एक्झॅक्टली कसे कपडे. माय राईट. ऑल लेवलला विधी निषेध सोडला. मी क्लब महिंद्राला गेले होते. आई म्हणजे तिचा मुलगा 20 वर्षाचा असेल तर तिने आतमध्ये काही नाही आणि एक जॅकेट घातलेलं, फक्त निपल कव्हर होते, डोली बाई, पाव पॅन्ट घातलेले, हॉट पॅन्टच्या आर्धी, आणि 20 वर्षाचा मुलगा आणि साधारण 15 वर्षाची मुलगी असा फोटो तिथे उभं राहून काढतो. म्हणजे नवरा तोच लाजू तिकडे. हां, मग ती गौरी खान सुद्धा असे मजेशीरच काही केवळ कपडे घालते ना, म्हणजे पार्ट्या बिरट्या जाताना. कुठे क्लब मध्ये मी जातो अशी ठिकाणी होते असं पर्पजली, आणि का तर ते लगेच इंस्टा नाही, तारतम्य सुटलं आहे हा प्रकार तर आहे, ते विधिनिषेध नाही. त्यामुळे विधिनिषेध हा शब्द आहे म्हणून मी सांगते की विधिनिषेध कोणी ठरवायचा हा खूप महत्त्वाचा. आणि आताच नाही म्हणजे आता तो सोशल व्हायला लागलाय ना, की इतके दिवस विधिनिषेध हा सामाजिकच मुद्दा होता ना, आणि त्याच्यातून सामाजिक बंधनं असं झालं. आता आपण व्यक्ती स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तो कोणी ठरवायचा विधिनिषेध, म्हणून ते तारतम्य हा शब्द आपण कोण ठरवणार एक्झॅक्टली असं. त्याच्यामुळे तो सगळा गोंधळ आहे. खूप आणि गोंधळ मग त्याचा कसा म्हणजे, आणि मग म्हणून लोकांना, पारंपरिक लोकांना काय वाटतं की बरोबरच आहे आम्ही म्हणतो ते, बघा आता काय झालं. हां, असं होतं ते. गोंधळ आहे. हो हो, हा गोंधळ आहे की म्हणजे मग आता मी स्त्रीवादी आहे ना, मला स्वातंत्र्य आहे ना, 20 वर्षाच्या मुलासमोर आहे. हो हो, त्यांच्या डोक्यात काय चाललंय आपल्याला माहिती काय होणार. खरंच आहे ते. आणि नवी मूल्यव्यवस्था पचनी पडत नाही या दुविधेमुळे व्यक्तिगत पातळीवर प्रचंड अस्वस्थता आणि भांबवले पण आलं आहे. आणि त्याचे पडसाद विवाह आणि कुटुंब या 2 संस्थांवर पडलेत, आणि ते ललित कलांमध्ये खूप प्रतिबिंबित होत आहेत. विशेषतः ललित ह्याच्यामध्ये ते खूप पडतात. त्यामुळे आपल्याला ज्यांनी ललित साहित्य हा घेतलं असेल त्यांच्यावर जबाबदारी बरीच आहे. ओके, त्याच्या पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे जुन्या मूल्यव्यवस्थेतील हिणकस कोणते व शाश्वत काय. हा निरक्षर विवेक जिथे कमी पडतो तिथे व्यक्तिगत पातळीवर संभ्रमावस्था, दुःख, चळवळीची ढाल वापरून चुकीच्या गोष्टींचं समर्थन, समोरच्यावर अन्याय ही दुरितं दिसू लागली आहेत. आणि त्याचा गंभीर परिणाम नातेसंबंधांवर पडतो आहे, आणि त्याचे सामाजिक आणि सांस्कृतिक पडसाद आता आपल्याला सगळीकडे बघायला मिळतात. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे ते म्हणजे स्त्रीच्या लैंगिकतेवरची बंधनं कमी होऊ लागल्याने एका बाजूला ते निरामय होण्याची शक्यता वाढली, आणि दुसऱ्या बाजूला लैंगिक स्वातंत्र्यामधूनच स्त्रीचं वैयक्तिक प्रश्न गंभीर व्हायला लागले. म्हणजे जसं मंगला सावंत म्हणतात की विषमताही विरोधात जाते आणि समताही विरोधात जाते. आणि या लैंगिकतेच्या बाबतीत आपल्याला खरं खूप काहीतरी गंभीर चर्चा करायला पाहिजे, किंवा एक आपलंच आकलन आपल्याला ते जास्त बहुआयामी करायला पाहिजे. कारण ग्लोरिया स्टायनम काय, किंवा आपली ती ही कोण
ग्लोरिया स्टायनम आणि ती दुसरी कोणची जिला श्रू म्हणायचे, अनटेम श्रू म्हणायचे, फेमिनिन मिस्टिक डेटी फ्रीडम. बेटी फ्रीडम नाही, ती दुसरी शार्प इटालियन जी आहे, मी तिचं नेहमी नाव विसरते, आठवेल. तर या सगळ्या 60s तरुण असणाऱ्या फेमिनिस्ट चळवळीतल्या अगदी शिलेदार, हां, आणि त्यामुळे त्यांचं ते अनिर्बंध हे लैंगिक स्वातंत्र्य घेणं वगैरे सगळं ते जगून झालेल्या बायका. आणि त्यातली ग्लोरिया स्टायनम 10 वर्षापूर्वी म्हणते की सेक्शुअल रेव्होल्युशनमुळे काय मिळालं, सेक्शुअल रेव्होल्युशनमुळे जास्त पुरुषांना जास्त वेळा जास्त संख्येने स्त्रिया उपलब्ध झाल्या, हे ती विषण्णतेने म्हणते. म्हणजे आपण काय मिळवलं. ही ती अमेरिकेत राहून अतिशय जबाबदार विधान करते ग्लोरिया स्टायनम. नाही, पुष्पाताई सुद्धा म्हणायच्या मल्टिपल रिलेशन किंवा लिव्हिंग रिलेशन यामध्ये शेवटी एका आणि बाईचं शोषणच, कारण व्यवस्था पुन्हा तीच असल्यामुळे बाईचं शोषण जास्त होतं. व्यवस्था ती आणि मानसिकता पण एक्झॅक्टली म्हणजे पुरुषाची मानसिकता. म्हणजे मी कितीही म्हणेन की मी जातीविरोधी आहे, मी जाती पाळत नाही, पण समोरचा माणूस जर माझ्याकडे सतत एक ब्राह्मण स्त्री म्हणूनच बघत असेल, मी लिंग समानता मानते असं म्हणते, मी जात पाळत नाही, मला सगळे समान आहेत, हे मी कितीही ओरडून सांगितलं आणि माझ्या वागण्यात दिसलं तरी समोरचा माणूस जर माझ्याकडे एक बाई किंवा एक ब्राह्मण असं पाहत असेल तर मग माझ्या बडबडीला आणि माझ्या कृतीला काहीच अर्थ उरत नाही. त्यामुळे हे जे मला तिचं वाक्य ऐकलं ते अगदी अक्षरशः अंजन घालणारे वाक्य आहे की जास्त पुरुषांना जास्त वेळा जास्त स्त्रिया उपलब्ध झाल्या, म्हणजे हाच फायदा झाला आहे सेक्शुअल रेव्होल्युशनचा. आणि ती ग्लोरिया स्टायनम आहे, म्हणजे ती अशी काही असं बेजबाबदार विधान करणारी बाई नाही आहे ना. त्यामुळे मग हा जरा त्याच्यातलं पुन्हा बाईचं नो म्हणण्याचं स्वातंत्र्य, खरं म्हणजे सेक्शुअल फ्रीडम मध्ये नो म्हणण्याचं नाही, स्वातंत्र्य, ते नो म्हणण्याचं स्वातंत्र्य कदाचित गीताली असेल सुद्धा. म्हणजे ती जेव्हा 5 पुरुषांबरोबर तिने काय आयुष्यात संबंध ठेवले असतील तर कदाचित तिने 10 पुरुषांना नाहीसं म्हटलं असेल. तर ते स्वातंत्र्य अबाधित राहून सुद्धा कदाचित तिला कॅज्युअली घेतलं गेलं असेल, तिचं शोषण म्हणजे एक वेगळ्या प्रकारे उपभोग घेतला गेला असेल, गृहीत धरलं गेलं असेल, बघण्याची दृष्टी, अनादर, असं काहीतरी असू शकेल, किंवा सामाजिक अवहेलना असं काहीतरी झालेलं असू शकतं. म्हणजे त्यामुळे लैंगिकता हा मुद्दा, मला काही वेळ असं वाटतं की भारतातल्या स्त्री चळवळींनी लैंगिकता हा मुद्दा फार नंतर घेतला, तो एका दृष्टीने बराच झाला. घाबरून नाही घेतला, घाबरून म्हणजे चांगल्या अर्थाने हो की आधीच एवढं आपल्याला आहे, जर का आपण ओपनली बोललो तर किती काय होईल. कारण की ते यात्रेमध्ये छायादातारच्या वक्तव्याचं लैंगिकता मुळातच आणि बाईशिवाय तो पीएचडीचाच विषय आहे अक्षरशः. इतकं खोटंच बोलण्याचा विषय. एक्झॅक्टली तो नाही. तुम्ही आता म्हणालात तसं की ते झालं, म्हणजे पुरुषांना अधिक काय होतं दोघांना मिळाल्या, पण काही गोष्टी करून भोगून पुढे जाव्या, तसं काहीतरी त्यांना कळलं. मग आता पुरुषांना कळेल की अनादर वगैरे नाही ना करू. बाईचं ते जास्तच आहे ना. मी फक्त 2 मिनिटाची क्रिया करून बाहेर येऊच शकत नाही, मला आधी 4 लागतात, नंतर 2 लागतात. त्याचं 2 मिनिटाचं आहे ती गोष्ट, माझी 6 मिनिटाची, त्याच्यामुळे ते ऍपल टू ऍपल होऊ शकत. हे समजूनच करा. काही गोष्टी विशेषतः लैंगिकता ही बोलण्याची गोष्ट नसून करण्याची गोष्ट आहे. स्विमिंग आणि सायकलिंग जसं पुस्तकात वाचून येत नाही तसं ते नाही. आणि जे करतात त्यांनी खुलेपणाने बोला. नव्या लोकांना आम्ही म्हणणार की आमचं बुवा प्रेम आहे, माझा मानलेला प्रभू, आणि नको ना, सांग बाबा झालं, जरा गोंधळ झाला, जरा चुकले, 2 डिप्रेशन आली, आता बरं चाललंय, फार काही वाईट नाही असं. हो, आता म्हणू लागले त्याने मुली. एक माझी मैत्रीण होती माझ्याकडे, म्हणजे मैत्रीण होती माझी अगदी मुलीच्याच वयाची, तर ती म्हणाली करुणाताई अहो मी ओपन मॅरेजचं पण हे केलं, तिच्या नवऱ्याचे काही लैंगिकच प्रश्न आहेत, तो माणूस म्हणून खूप छान आहे, त्यामुळे ती म्हणते मला डिवोर्स नाही घ्यायचा, मला तो इतका चांगला मित्र आहे, पण लैंगिकतेचं मी काय करू, म्हणून ते ओपन मॅरेज होतं. आणि मग नंतर ती म्हणाली करुणाताई मी इतके वाईट फटका खाल्ला म्हणून. म्हणजे तुम्ही वेगळ्या हेतूने त्या नात्यांमध्ये जाताय आणि समोरची व्यक्ती कुठचाच हेतू न ठेवता कुठचीच भूमिका न घेऊन त्या नात्यात शिरत असेल तर शेवटी मग तुम्ही यू आर लेफ्ट ॲज अ सफरर. त्यामुळे ते थोडंसं आहे, म्हणजे तो गोंधळाचा शिकवणी नाही, अजिबात नाही. आणि असं नाही ना की बाई म्हणते की हो मला लैंगिक सुख हवंय, किती वाईट आहे, नाही म्हणणार ना समोर, म्हणजे हवं असेल
पण किती बायका म्हणतील की मला लैंगिक सुख हवंय. लैंगिक सुख आणि म्हणजे म्हटलं की सकाळी म्हणजे ती वाईटच ना, म्हणजे ती वाईटच ना, काय हो बोलते. ते आणि हवंय म्हणजे आपल्याला हवंय मोठीच फिरवणार हो आणि मग तो 2 तासाने काहीतरी हात लाव, तो म्हणतोय लैंगिक हवंय आता ना. अटॅक एक्झॅक्टली. म्हणजे त्या ह्याच्यातच इतका फरक आहे. नैसर्गिकच आहे, इतकं वेगळं आहे ते की ते इतकं वेगळं आहे. त्यामुळे तो खूप गोंधळाचा आहे. पण ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे ह्याच्यातनं पण म्हणजे शिकणं हा आवश्यक पुन्हा आहे मुद्दा आपल्याला. आहे. म्हणजे आपण जो मगाचपासून म्हणतो की नैसर्गिक आणि सोशल कल्चरल जेव्हा बोलतो हो. तेव्हा कुठेतरी हे यायला पाहिजे की हा इतकं नैसर्गिक आहे, हार्मोनल आहे आणि असं काय, पण तरी सुद्धा इतकं सोशल कल्चर सोशल कल्चर आहे. त्याच्यामुळे हो ते जे हो ओव्हरलॅपिंग फॅक्टर्स आहेत अगदी. त्याविषयी बोलायला पाहिजे. नाही तर मग लोक काय करतात, अगं आयदर ऑर वरतीच जातात. हो म्हणजे असं आयदर नैसर्गिक ऑर सोशल कल्चर, हां तसं नसतं. ते मिक्स आहे सगळं. हां म्हणजे मी जेव्हा एकदा म्हटलं ना बाईला असं सासरीत राहतो, मग काय मग आता पुरुषांनी सासरी जायचं का? हो. अरे म्हणजे कुणीतरी सासरी जाऊन जाच काढलाच पाहिजे. हा काय तुमचा आग्रह आहे? हां म्हणजे असंच काहीतरी बोलायला लागलं की काय बोलायचं मग आता व्यक्तींनी एकत्र वेगळ्या ठिकाणी राहायचं. राहावं, किंवा कोणी आणत नाहीये. हां किंवा मुलगी सासरी आली तरी तिला वर्तणूक आदराचीच मिळेल असं काहीतरी सिस्टीम करा. पुरुषांनी सासरी जायचं आणि गेलं तर म्हटलं माझं काही हरकत नाही, काही बिघडत नाही गेलं तर. पण म्हणजे असं काहीतरी मग तुम्ही म्हणता असं उडवूनच लावायचं मध्ये. हां तो मुद्दाच उडवून लावायचा. हां बायनरीजच करायच्या त्या. त्यामुळे ओके. त्यामुळे लैंगिक स्वातंत्र्यामधून स्त्रीचे वैयक्तिक प्रश्न गंभीर व्हायला लागले ते आहे. आणि लैंगिक स्वातंत्र्य म्हणजे लैंगिक तर सोडूनच द्या, पण ह्या म्हणतात तसं फेसबुकवरती पुरुषाला रिस्पॉन्ड केलं, व्हॉट्सॲप आला, ते सुद्धा हे होतं. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे की स्त्री चळवळीमुळे समान संधी, समान प्रतिष्ठा, समन्याय, सर्वसमावेशकता ही मूल्य व्यवहारात उतरवणं बंधनकारक व्हायला लागलं. आणि म्हणजे उदाहरणार्थ आपल्या देशात स्त्रियांसाठी आरक्षण, सार्वजनिक जागांमध्ये स्त्रियांसाठी स्वच्छतागृह, स्तनदा मातांसाठी स्वतंत्र कक्ष वगैरे, आस्थापनांमध्ये संचालक मंडळावरती आता स्त्री सदस्य असणं सक्तीचं झालं वगैरे. खूप फरक पडला, खूपच फरक पडला. त्याच्यानंतर वेशभूषेपासून ते धर्माचरणापर्यंत स्त्री सन्मान आणि स्त्रीची सोय यांचा विचार ऐरणीवर आला आणि त्याचे प्रतिबिंब वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात दिसू लागले. आपले अगदी सणवार गेले तरी त्याचं अगदी ठार पारंपरिक रूप आता आपलं बदललं आहे. आणखीन एक मला खूप महत्त्वाचं वाटतं की स्त्री चळवळीच्या युक्तिवादांमध्ये खूप तथ्य आहे. हे लक्षात आल्यानेच शाश्वत विकासाच्या आराखड्यात स्त्री चळवळीच्या अनेक मागण्या अंतर्भूत झाल्या आणि स्त्री पुरुष समानता हे सर्व राष्ट्रांच्या पुढे शाश्वत विकासांच्या उद्दिष्टांमधलं 5वं का 6वं उद्दिष्ट आहे. हा सो मला असं वाटतं चळवळीचा खूप मोठा परिणाम आहे. त्याच्यानंतरचा आणखीन एक स्त्री चळवळीचा परिणाम आहे तो खूपच ज्याला आपण म्हणतो इव्हॉल्व किंवा खूपच प्रगल्भ असा टप्पा आहे तो स्त्रीवादी परराष्ट्र धोरण. हा एक नवा पैलू विकसित होऊ लागला आहे आणि प्रत्येक राष्ट्राची अंतर्गत धोरणं किंवा नियम काहीही असो परराष्ट्रातील स्त्रियांच्या मानवी अधिकारांचं जतन त्यांनी केलंच पाहिजे असा आग्रह सुरू झाला आहे. त्याला आपण फेमिनिस्ट फॉरेन पॉलिसी असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ आयर्लंडमध्ये कॅथलिक नेशन असल्यामुळे ॲबॉर्शनला परवानगी नव्हती. त्याच्यात ती पल्लवी कोणीतरी डेंटिस्ट तिला खरं तर मेडिकल रिझनसाठी ॲबॉर्शन करणं आवश्यक होतं पण तिला आयर्लंडमध्ये परवानगी नाही म्हणून ती मेली त्या ह्याच्यामध्ये. तेव्हापासून आणि त्याच्यात खूप आंदोलनं झाली. म्हणजे आयर्लंडमधल्या बायकांनी सुद्धा खूप आंदोलनं केली आणि बाहेरही झाली. तर आता सगळ्याच आयरिश बायकांना ॲबॉर्शनचा अधिकार त्यांनी मागितला आहे. पण परराष्ट्रातली बाई जर असेल तर तुमचं स्वतःचं काही का असेल ना आयर्लंडचं तिला तो अधिकार दिलाच पाहिजे. हे याला फेमिनिस्ट फॉरेन पॉलिसी आपण म्हणतो. ते खूप अतिशय आवश्यक आहे. म्हणजे आता यापुढे इराणनी जर ह्याच्यावर सही केली असेल तर इराण आपल्या बायकांना बुरखा घालायची सक्ती नाही करू शकणार. तो करेल ते सोडा आणि रस्त्यावरची लोक त्रास देतील ते सोडा. पण हे आहे ना नियमानुसार हे झालं ते मला खूप म्हणजे खूपच महत्त्वाचं वाटतं की चेहरा आता या जगाचा बदलायला लागला स्त्रीवादामुळे. आणि हे सगळे प्रभाव आहेत त्याचं एक भान ठेवून आपण आपल्या क्षेत्रामध्ये काय काय सुरू आहे त्याचा कुठेतरी मागोवा घेणं. आणि मला व्यक्तिशः असं वाटतं पण ह्याच्यावरती आपण डिबेट करूया सगळ्यांची मतं घेऊया की गुगलमध्ये जे उपलब्ध आहे त्याच्या याद्या देण्यामध्ये काही आपल्याला तसं हशील नाही. हे विश्लेषण व्हायला पाहिजे. हा प्रभाव तो एक लेख वाचला की तो प्रभाव दिसायला पाहिजे की अरे ह्याच्यामुळे हे झालं ह्याच्यामुळे हे झालं आपापल्या क्षेत्रामध्ये जे काही झालं असेल तसं. तर मला असं वाटतं की मी माझे मुद्दे सांगितलेले आहेत आणि फार मजा आली मला हे करताना.
आणि गीताली ताईंनी मला ही संधी दिली आणि मी फक्त सुचवलं आणि त्याला तिने ताबडतोब मान्यता दिली. त्यामुळे मी गीताली ताईचे, तुमच्या सगळ्यांचे, तुम्ही जे ऑनलाईन उपस्थित आहात त्यांचे आभार मानते आणि रजा घेते. धन्यवाद. आता काही चर्चा असेल तर बघतो कसं शूट करायचं. सगळ्या कोणाला प्रश्न असतील हो हो ते आपण केलं तर ते बोलू. या दोन्ही सत्रांमध्ये कोणाला काही प्रश्न विचारायचे असले तर जरूर विचारा. अजून करण्यातही आहे आपल्याला, उत्तरं देऊ शकतात, त्या चर्चा होऊ शकते किंवा नवीन आपण मुद्दे जरी असले त्यांना तरी जाब आपण- विचारू शकतो. ईशाताईंची कमेंट आहे की योग्य विश्लेषण झालंय सगळं. हां. ओके, थँक्यू. निशा शिवरकरांचं का? हो. ओके, थँक्यू. त्यामुळे आता इथे कोण कोण आहेत त्यांना कसं आधी ते करून तिकडनं येतील तसे तू सांग. आपण समजा मी शैक्षणिक मध्ये आहे किंवा संशोधनात्मक याच्यामध्ये आहे, हो. तर आता तुम्ही जे शैक्षणिकतेच्या दृष्टीनं कसे कसे बदल झाले ते मला शोधून काढलं पाहिजे आधी, बरोबर ना? की 75 पासून काय काय बदल झाले त्याचा मी स्वतः अभ्यास करणं आणि मग ते प्रश्नावली न घेता आपण ओपनली प्रश्नावली तर याचा खरं काही संबंध नाही. विभाग 1 आणि 2 हे त्या अर्थाने वेगळे. म्हणजे प्रश्नावली जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि लोकांचं मानस समजून घेण्यासाठी की स्त्री चळवळ आणि ते त्यांच्या संदर्भात काय काय झालं. आता हे जे आहे ना याच्यामध्ये एक तर आपण असं करावं असं मला वाटतं की 10-10 वर्षाचे टप्पे करावे. पहिली गोष्ट एकदम 50 वर्ष करण्यापेक्षा पहिल्या 10 वर्षात, आणि पहिलं 10 वर्ष हे जास्ती महत्वाचं अशासाठी आहे की ते दशक पण म्हटलं, म्हणजे महिला वर्षण मग महिला दशक झालं आणि ते कसं एकदम उडी असल्यासारखंही आहे ना, म्हणजे मग पुढे ते स्टेबल होत गेलं. त्याच्यामुळे पहिली 10 वर्ष खूप क्रुशियल आहे आणि नंतरची सुद्धा आहे तर 2000 काय 90 नंतर काय की जे काय जागतिकीकरण म्हणजे बाकीच्या यांचे फोर्सेस खूप आहेत ना, पॉलिटिकल आणि सोशल काय काय जे झालं जगभर त्याचे सुद्धा परिणाम झाले. त्याच्यामुळे पहिली गोष्ट आपण 10-10 वर्षाचे टप्पे करणं. दुसरी गोष्ट आपण जसं म्हणतोय की आपण अभ्यास जो झाला त्याचा अभ्यास करणार. म्हणजे या 10 वर्षात शैक्षणिक क्षेत्रात टेक्स्टबुकच्या संदर्भात जसंही म्हणाली की याच्यात काही बदल झाले का, नंतर धोरणं काही बदलली का, मुलामुलींच्या संदर्भातले काय फरक झाले का, म्हणजे मग तो जो RTEचा आला तो पुढच्या टप्प्यात येईल समजा, त्याच्याविषयी सगळं येईल. आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये मला असं वाटतं राजकीय धोरणांचे परिणाम त्या किंवा शासकीय धोरणा किंवा योजना पण घालायच्या का त्याच्यात? हो हो, योजना पण नवीन आल्या असतील तर त्या योजना पण या सगळ्या याच्यामध्ये येतील. त्याच्यामुळे आपण आत्ता असं करणार आहोत की अजून एक सेशन असं असेल की ज्याच्यामध्ये त्या विभागामध्ये एक तो उपविभाग म्हणजे आत्ता आपण केले आहेत निदान ग्रुप्स तरी, त्याच्यामध्ये ज्यांनी त्यांनी हा विभाग असावं हा विभाग असावं असं टाकावं आपापल्या क्षेत्रात. मग ते एकदा बघून सगळ्यांनी एकत्र झूम मिटिंग घ्यायची आणि अजून कोणतरी तज्ज्ञ असेल समजा त्या विषयातला असेल त्यावेळेला तज्ज्ञ, आणि मग त्याचं अजून काय मत आहे की हे तुम्ही उपविभाग म्हणताय पण याचा पण अभ्यास व्हायला पाहिजे. म्हणजे तो आपल्याला डायरेक्ट नाही वाटणार शिक्षणाच्या संदर्भात, पण काहीतरी वेगळा मुद्दा असू शकतो आणि ज्याच्यामुळे असेल. म्हणजे जसं तर तू शिक्षण क्षेत्राचा अभ्यास करशील तर तिथे धर्माचा काय आहे प्रभाव किती आहे, तो काय झाला आहे, अशा पद्धतीनेचा सुद्धा त्याच्यामध्ये भाग घ्यायला पाहिजे. तर ते जे विषय आहेत कायदे आहेत उदाहरणार्थ, नंतर आपण असं म्हणतोय क्रीडा क्षेत्र मगाशी तू म्हटलं तसं, पर्यावरण येईल. मोठं पर्यावरण हा तर खूप मोठा मुद्दा आता होणार आहे. आणि मग पर्यावरणवादी स्त्रीवाद म्हणजे काय, आणि मग या सगळ्या याच्यात म्हणजे आत्ता जसं आपलं झालं तशी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अभ्यासकांची म्हणजे उदाहरणार्थ स्त्री अभ्यास करणाऱ्यांचं काही असू शकतं की ते आपल्याला वाद म्हणजे स्त्रीवाद वेगवेगळे, समाजवादी स्त्रीवाद आणि साम्यवादी स्त्रीवाद आणि हे सगळे जे स्त्रीवाद आहेत त्याच्याविषयीची प्रवाह सगळे जे आहेत त्याच्याविषयीची माहिती येऊ शकते. नंतर राजकीय क्षेत्रात जे असतील त्यांचं काही राजकारणाच्या संदर्भातले 1, 2, 3, 4 असे काही क्रिटिकल असतात ना गोष्टी, त्याच्याविषयीचं आकलन काय आहे ते समजून घ्यायला लागेल ना आधी राजकीयवाल्यांना. आणि त्या पद्धतीनेच म्हणजे अजून तो आपण जो म्हणतो की अभ्यास खूप मोठा आहे आपला, पण याच्यामध्ये जसं मी तुला म्हटलं की आपण काही लेख आपल्याला असे म्हणजे वेगवेगळ्या पातळीवरची लोक आहेत. त्याच्यामुळे काही जणांनी समजा इन्फॉर्मेटिव्हच लेक्चर आपल्याला दिला एखादा लेख, तर तो इन्फॉर्मेशन करता वापरणं आणि त्याचा स्त्रीवादी अंगाने त्याच्यावर लेखली टिप्पणी लिहिणं अशा पद्धतीने आपल्याला करायला लागेल. कारण प्रत्येकाची तज्ञता वेगळी वेगळी असते.
इन्साईट वेगळी असेल, दृष्टी वेगळी असेल बघण्याची, आणि एकूण कुठल्या स्तरावर जगतोय माणूस याचा पण खूप एक वेगळा असतो ना. म्हणजे अगदी जॉग्राफिकल पासून फायनान्शियल पासून एज्युकेशनल सगळ्याच याच्यात तो बघण्याचा दृष्टिकोन, आणि आपल्याला ते सगळे आपल्याला घ्यायचे आहे, त्याच्यामध्ये अंतर्भूत करायचे की काय काय लोकांना कसं वाटतंय हे तिकडनं कळणारच आहे आपल्या प्रश्नपत्रिकांच्या ह्याच्यातून. पण आपला अभ्यास होत असताना सुद्धा आपल्याला हे बघायला लागेल की म्हणजे आता उदाहरणार्थ तू शिक्षण म्हटलं तर ग्रामीण भागात शिक्षण कसं आहे, म्हणजे फक्त शहरी भागातलं नाही त्यांना ना, मग ग्रामीण भागातलं कसं आहे, मग त्या शिक्षण धोरणाचा तिथे काय परिणाम झाला आहे आणि शहरात काय परिणाम झाला. एखाद वेळेला दोन्ही अपोजिट असू शकतात. किंवा आश्रमशाळा इतक्या मोठ्या प्रमाणात शासनाने आश्रमशाळा बांधल्या आहेत, त्यामुळे काही ठिकाणी मुलींचा फायदा झाला आहे, काही ठिकाणी मुलींचं शोषण होतं. म्हणजे ह्या ज्या मुली नाही का ह्याच्यात ITIच्या झाल्या तर मोठी ते सगळ्या ग्रामीण भागातल्या, हो. शहरात एकही नाहीये. नाहीच नाही. त्यामुळे शैक्षणिक धोरणाचा रिझर्वेशनचा ग्रामीण भागात खूप हे झालेला आहे. हो, तंत्रनिकेतनांमध्ये तंत्रनिकेतनांमध्ये खरं खरं. अभ्यासक्रमांमधले पण बदल लक्षात घ्यावे हा. लागतील. हो. वेगवेगळ्या टप्प्यांवर अभ्यासक्रम बदलले. हो, अभ्यासक्रम तर शिक्षणात खूप महत्त्वाचा. त्याच्यात जेंडर इश्यूज काय आलेत का? जेंडर इश्यू कुठे बदलले? हो. पण ते या तसेच आहेत अजून. आणि ना कोण जाणे? हे अभ्यासक्रमाचे अभ्यास झालेले असणार. म्हणजे मी जे सारखं म्हणते ना, मुलीचं भाजीची आपल्याला भाजी निवड अभ्यास तेच काय आहे का? काय झाले याचा अभ्यास बदल झालाय. मानसिकतेत नाही तो बदल point झालाय. नाही झालाय मला वाटतं. मुद्दाम आहे माझ्या. हो, मुलगी झाल्यावरचा अंक आहे माझ्या मैत्रिणीच्या मुलीला. हो. संदर्भ काढून त्याच्यावरती लिहिता येईल. त्याच्यामुळे झालेल्या अभ्यासांचं आपल्याला खूप, आणि तुझ्याकडे खूप इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यामुळे तू वेगवेगळ्या क्षेत्रातलं, म्हणजे आत्ता तू जी काय काय उदाहरणं दिलीस, उदाहरणार्थ की त्या इंग्लंडमध्ये काय काय प्रकारांनी वेगवेगळ्या अभ्यास झाले. पद्धतीने संशोधन भारतात पण झाले. झाले तर बिना हो, अगरवाल. नाही, मी एक सांगू का सगळ्यांसाठी? हो, सांग. अर्चना गोराडिया यांनी संपादित केलेलं एक पुस्तक आहे, आणि ते आहे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे. हा जो भारत सरकारचा उपक्रम आहे, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे, आणि हे सर्वे दरवर्षी का दर 1.5 वर्षांनी काहीतरी होतात. त्याच्या अंतर्गत खूप मोठे सर्वेज भारत सरकारने केलेले आहेत. त्याच्यात बीना अगरवाल, अर्चना गोराडिया वगैरे अशी खूप मोठी मंडळी सहभागी होतात. त्यांचं एक व्हॉल्यूम आहे, त्याच्यामध्ये ही सगळी आकडेवारी आहे. आणि मला असं वाटतं आपण जे या प्रकल्पात सहभागी होतोय ना, त्या सगळ्या 190 जे कोण जमले आहेत त्या सगळ्यांनी हा जो सर्वे आहे, मी पुन्हा सांगते की नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे, ह्याचे गेल्या 4-5 किंवा 10 वर्षातले जर आपण रिपोर्ट्स पाहिले ना, तर त्याच्यातनं आपल्याला स्त्रीविषयक प्रचंड आकडेवारी मिळेल. प्रचंड आकडेवारी की आपला माता मृत्यूदर कमी वगैरे हे तर आहेच आहे, पण त्याच्यात मेंटल हेल्थ हा इश्यू आहे. त्याच्यामध्ये स्त्रियांची अनएम्प्लॉयमेंट म्हणजे काय, स्त्रिया नोकऱ्या का सोडतात, स्त्रिया लेबर फोर्समधनं का बाहेर पडत आहेत, किती टक्के लेबर फोर्समध्ये राहिल्या आहेत, असंघटित क्षेत्रात किती आहेत. तुम्हाला तर खूपच इंटरेस्टिंग वाटेल असे तिचे आहेत. माझ्याकडे काही लेख आहेत, ते मी तुम्हाला फॉरवर्ड करते. तर अर्चना गोराडिया नावाच्या एक अभ्यासक आहेत, त्यांनी हे संपादित केलेलं पुस्तक आहे. खरं तर हे 15 ऑगस्ट 2023ला त्याचा मराठी अनुवाद पद्मगंधातर्फे प्रकाशित होणार होता. मी त्याची एक थोडीशी स्टोरी आहे, वेळ असेल तर मी सांगते. पद्मगंधा प्रकाशनचे जे प्रकाशक आहेत अरुण जाखडे, त्यांचा एक दिवशी मला सकाळी फोन आला आणि की मॅडम 15 ऑगस्टचा, आणि हे मला वाटतं काहीतरी जून असा फोन आला असेल की तुम्ही मला जरा मदत करता का, हे 10 लेखांचं आपल्याला मराठीत पुस्तक काढायचं आहे, तर त्यातले काही लेख तुम्ही करा अनुवादित, कारण की सगळे एकाच माणसाला दिले तर ते पुस्तक काय 15 ऑगस्टच्या आत निघायचं नाही. मी त्यांना हो म्हटलं. त्यांनी लेख मला 3 पाठवले, एक माझ्या लेखीला पाठवला कारण की ती पब्लिक हेल्थची, आणि 2 मला पाठवले, आणि दुसऱ्या दिवशी ते गेले. हो, अरुण जाखडे वारले. मग मी 15-20 दिवस जाऊ दिले. मग नंतर फोन केला त्यांच्या ऑफिसमध्ये, तर सुदैवाने त्यांच्या मुलांनीच घेतला तो, आणि तो म्हणाला की बाबांनी जे काय अर्धवट सोडलं आहे त्यांचं आता मला पाठपुरावा करायला पाहिजे, तर मी तुम्हाला करणारच होतो फोन, कारण की बाबांच्या मोबाईलवरती तुमचाच लास्ट कॉल आहे काल रात्रीचा. हो, असं झालं ते. आणि मग मी गेले, मी ते दिलं सगळं अनुभव. मी म्हटलं हा प्रकल्प तुम्ही पूर्ण करणार आहात का विड्रॉ करणार आहात, तर म्हणजे आम्ही करणार आहोत. म्हणून मग आम्ही तिघींनी ते लेख दिले दोघींनी, पण ते पुस्तक काय अजून बाहेर नाही आलेलं. पण एनिवे अर्चना गोराडियाचं इंग्लिशमधलं माझ्याकडे आहे, ते मला वाटतं यूट्यूबवर अवेलेबल पण आहे.
तर तुम्ही अगदी जरूर ते वाचा. त्याच्यावरनं पण लेटेस्ट अभ्यास भारतात किती होत आहेत ना त्याची सुद्धा आपल्याला चांगली कल्पना येईल. छाया दातारनी पाणी प्रश्नावरती ग्रामीण पाण्यावरचे केलेले अभ्यास आहेत. शेतीच्या संदर्भात मकामचं आहे, स्त्री आणि शेती. त्याच्यामुळे हे जे आहे ना म्हणजे जसं साहित्य तसं आपल्याला संस्था संघटनांचं करायचं आहे. एक बऱ्यापैकी सगळ्यांनी आपापल्या क्षेत्रातल्या निदान म्हणजे आता तू शिक्षण घेतलं तर शिक्षणात कोण कोण करताय, स्त्री संघटना असतील असं नाही, शिक्षणात काम करणाऱ्या संघटना आणि संस्था संघटना आणि मग त्यांचं काय काय काम आहे असं ते बघून त्याच्यातून, कारण त्यांनी बरंच असं हे केलेलं असू शकतं ना की फेसबुकवरती काय झालंय आणि असं खूपच ते आपल्याला खूप माहिती मिळणार त्यांच्या ह्याच्यातून आणि मग त्या माहितीतून आपण आपल्याला काय त्याच्यातून म्हणजे पुन्हा चाकाचा शोध नाही लावत बसायचा. ज्यांनी जे केलेलं आहे त्याचं शोध घेऊन आधी म्हणून ते आपण जसं लिटरेचर सर्वे करतो आधी ना. म्हणजे आता कसं होतं आपल्याकडे थोडंसं असं वॉटर टाईट असल्यासारखं आता शिक्षण ना म्हणजे शिक्षण असं लोकांच्या डोक्यात असतं, हे राजकारण असं. तर आपल्याला ते सगळं म्हणजे ज्या अर्थाने स्त्रीवादी सुद्धा सम्यक जगण्याकडे बघतं ना त्या अर्थी आपल्याला या सगळ्या सम्यक क्षेत्रांच्या याचा नीट अभ्यास करायचा की कोणी कोणी आणि मग तो स्त्री चळवळीचा प्रभाव त्याच्यावरती काय झाला नाही जे काय आपल्याला सापडेल ते. आणि दुसरं आपण असं म्हटलं की आपल्याला एक तर पैसे नाही आहेत त्याच्यामुळे आपण आत्ता वेबसाईटवर टाकणार आणि आत्ता आपण सुरू केलं आहे मग लोकांना आत्ता तर 70-80 आहेतच अजून जॉईन होऊ शकतात. त्याच्यामुळे जसजसे पहिल्या 10 वर्षातले समजा लेख यायला लागले की आपण ते लगेच वेबसाईटवर टाकणार आणि आपण त्याच्यावरती कॉमेंट्स मागणार. म्हणजे सगळ्यांनी हे लक्षात घ्यावं की आपला लेख म्हणजे ही मगापासून जसं म्हणते की माझं फायनल नाही आहे, काही याच्यावर तुमचं म्हणणं असू शकतं आणि शी इज ओपन फॉर इट. तसं आपण ओपन असणार आहे की कोण काय म्हणतील त्या लेखावर किंवा त्या लेखावर चर्चा होईल आणि काही रिराईट करेल कोणतरी किंवा असं म्हणजे ही प्रोसेस चालू आहे. नंतर मग आपण पब्लिकेशनचा नंतर विचार करू शकतो. आपल्याला पैसे मिळाले तर आपण नक्की करणार आहोत आणि प्रयत्न करणार आहोत बेसिकली की कोणी प्रकाशित करतं का वगैरे. पण नाही तर आपल्या हातात जे प्रिंट माध्यम आहे म्हणजे मासिक आहे म्हणून मग माझं असं आव्हान आहे की पहिल्या 10 वर्षातलं ज्या ज्या लोकांचा अभ्यास होऊ शकेल ज्या क्षेत्रातला तो आपण जानेवारीच्या अंकात द्यायचा. फार लवकर नाही होणार जानेवारीचा नाही आत्ता एखादा नाही 10 वर्षातला एखादा आणि तो सुद्धा फायनल लेख नसेल. म्हणजे मी तुला जे म्हटलं ना म्हणजे जसं मी म्हटलं की जानेवारीच्या अंकामध्ये आपण तुझा हा लेख देऊ आधी की म्हणजे काय जाणीवान कुठल्या पद्धतीने आणि असं सगळं आपण आज जे बोललो ते आणि तोपर्यंत समजा कोणाचा तरी झालेला असेल एखादा विषय जसं मला हे म्हणाले नाही तो लेख काय येणार आहे मला माहिती आहे तुमच्या भालचंद्र श्रीपाद. मी कालपासून ना त्यांच्या वडिलांचंच नाव घेते श्रीपाद भालचंद्र. तर त्यांना मी म्हटलं ते मला देणार आहे त्यांना मी छान लिहितील पण हो तर ते म्हणाले पण ते भयंकर म्हटलं अहो म्हणजे तुम्ही फारच नकारात्मक बोलताय. विषय काय झालेलं नाहीये म्हणजे साहित्य. मी म्हटलं अरे बापरे म्हणजे पहिलं खूप नाही हो तसं नाही म्हणले. म्हटलं हो पण म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा आमचं काही म्हणणं नाही त्याच्याविषयी तुमच्या म्हणण्यावर म्हणणं येईल. तर ते म्हणले हो तेच आहे ना आणि ते तिथलं विदर्भाच्या संदर्भातला आता देणार आहेत. तर म्हणजे आपला हेतू काय करू याच्यात की एक तर सुरू करायचं पहिली गोष्ट आणि त्या सुरू मधून काहीतरी सारखं पुढे पुढे जात राहणं अशा पद्धतीने. आपल्या हातात काय आहे दुसरं की आपल्या हातात मासिक आहे पण आपल्याकडे 60च पान आहे. 60 म्हणजे काय 56च करणं आणि ती सगळी तर देऊन चालणार नाहीत कारण लोकांना आवडणार नाही. त्याच्यामुळे 2 ते 3 लेख आपण जास्तीत जास्त देऊ शकणार दर महिन्याला म्हणून तो जानेवारीपासून सुरू करायचा. अच्छा ओके. म्हणजे डिसेंबरमध्ये आपली काय नोट आहे ना बीज याच्याविषयीचं ते डिसेंबरमध्ये देणार आपण की आपली काय संकल्पना आहे म्हणजे कच्चा आराखडा स्वरूप काय असेल त्याचं म्हणजे हे आधी आपण डिसेंबरमध्ये देणार. मग जानेवारीमध्ये मी म्हणते तुझं हे आणि काही येत आहे का आणि हे म्हणाले श्रीपाद जोशी जे म्हणाले की विदर्भात त्यांना काय दिसतंय की साहित्याच्या संदर्भात स्त्रियांचं काय योगदान आहे वगैरे. आणि मग स्त्री संस्था योगदानच शून्य म्हणतात का ते योगदानच शून्य म्हणतात का काही कोणी करत नाही हो हो म्हणजे तेच म्हणून म्हटलं थोडे ते फ्रस्ट्रेट होऊन आणि मग मला तशी त्या काळात तर कमी आहे. विजय मारतकर माहिती असेल तुम्हाला त्यांचं आणि माझं पण बोलणं झालेलं. त्या म्हणाल्या नाही तुमच्या इकडं जेवढं चालतं लिखाणाचं तेवढं आमच्या बायका नाहीत करत
कधीतरी एखादी कविता कोण म्हणलं? पण ते विदर्भातल्याच साहित्यावरती लिहिणार आहेत का? विदर्भातल्या स्त्री याच्या साहित्यावरती. संदर्भात. म्हणजे अच्छा. 75 ते तिथलं देणार च्या आहे नंतर. म्हणजे तिथलाच व्ह्यू देणार. नाही तिथलाच देणार असंच झालं. आणि मला ते एका अर्थाने विदर्भ पहिल्यांदा अशासाठी येऊन वाटलं की विदर्भाला सतत जे म्हणजे नाकारलं गेलं आहे किंवा हो, उपेक्षा हो, झाली अगदी. हे जे त्यांना वाटतं ना त्याच्यामुळे मला असं वाटलं की विदर्भ हे त्यांचा दृष्टिकोनच नाकारला, जसं बायकांचा नाकारला तसं विदर्भाचा नाकारला, असं नको व्हायला. मला असं वाटतं की हे हां, एक मिनिट. हां, नाही का? अशा स्थितीमध्ये भारत जेंडर इंडेक्स गॅपमुळे इनइक्वॅलिटी. लताची तुझी ओळख आहे ना? हां, म्हणजे अशीच. हां, व्यक्तिगत नाही. अशा स्थितीमध्ये भारत जेंडर इंडेक्स गॅपमुळे खूप मागे पडणार असे नाही का? कारण अगदी सुरुवातीला आपण केलेली आंदोलनं आणि कायदे हे जर स्टेट म्हणजे राज्याने धाब्यावर बसवले तर त्याचे परिणाम भारताच्या FPP स्टेटसवर होणार नाहीत का? होणारच आहे ते. होतात ना. मग आता लेबर फोर्समधनं बायका कमी झाल्या आहेत. हां, जेमतेम 19 आणि 20% म्हणजे किती 70 साली 47% होतं बायकांचं प्रमाण. आता ते 19 आणि 20वरती आलं आहे. म्हणजे पिछेहाट होतच आहे ना आपली. करोनामुळे मुलींचा बालविवाह वाढले, ड्रॉपआउट झालेले आहेत. होणार आहेच. म्हणून तर आपण म्हणतो ना पर्सनलीच पॉलिटिकल. राजकीय वातावरणाचा परिणाम थेट आपल्या वैयक्तिक आयुष्यावर होतच असतो. खूपच झालेलं आहे. तोच आहे. आणि त्याची पुन्हा तो शिक्षित लोकांना त्याची काहीही जाणीव नाही. इतके आपल्या कम्फर्ट झोन मध्ये पूर्ण आहे की त्यांना असं वाटतं काय देशाची किती प्रगती छान झाली, छान. काय हो, G20 काय एअरपोर्ट झालेत असं म्हणतात लोक. काय एअरपोर्ट झाले. काय जगातच लहान. काहीच वाटतं की अरे नाही म्हणजे ज्यांना झळ नाही पोचलेली ना त्यांना हे सगळं ना आपल्यासारख्या लोकांच्या जीवावर, म्हणजे या लोकांच्या जीवावर आपलं राष्ट्रप्रेम जागृत करतायत ते. ते G20 काय, इव्हन मला ते चांद्रयानाचं सुद्धा तेच वाटतं की ऊर अभिमानाने भरून आला. अरे पण हा कुणाच्या जीवावर आहे की त्यांना बिचाऱ्यांना पाणी पण नाही, शौचालय नाही, रस्ते नाही, इस्पितळं नाही, आणि आपण चंद्रावर जातो आणि छान अगदी अभिमान बाळगून घेतो. पण हा अभिमान सगळा बिचाऱ्यांच्या पायाभूत सुविधांच्या किमती देऊन केलेला आहे. काय चाललंय सध्या? मग पण असं म्हटलं की तुम्ही नतद्रष्टच आहात, असंच होतं. बघवतच नाही. हा त्यामुळे त्यांचा जो प्रश्न आहे तो बरोबरच आहे. पिछेहाट होतेच आहे आपली. आणि आपली पिछेहाट खूप आहे, खूप ह्याच्यावरती होती आहे. साक्षरतेचं प्रमाण पुन्हा खाली व्हायला लागलं आहे म्हणजे ना. निश्चितताईंचा आहे. साहित्याचा विचार करता संशोधनात्मक करताना कशा प्रकारे सुरुवात करायला पाहिजे? ह्याचा आपण एक आराखडा, मला असं वाटतं आम्ही एकदा थोडासा नीट विचार करून एक 8 दिवसात वाटलं तर आपण तो व्हॉट्सअपवरती करूया. ते एकदा टाकूच या की साधारण सगळ्यांचा समान एक आराखडा विभागवाईजच आराखडा देऊ आम्ही नक्की. मुद्दे सगळ्या क्षेत्रासाठी समान समजतील. आणि रचना आणि त्याच्यासाठी असं पण आता आपण आवाहन करूया की लोकांनी आपल्या सजेशन्स द्याव्या की त्यांना काय काय वाटतंय की या विभागामध्ये काय यावं, कसं यावं, त्यांचंही म्हणणं असू दे ना. आपण हो, आणि मग आपल्याला ते सोपं जाईल. मला आणखीन एक काय वाटतं माहिती का गीताली, म्हणजे त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना की आपण तो आराखडा करू आणि त्यांना एक देऊच आहे सगळ्यांना. पण एक कुठेतरी एक दिवसीय प्रत्यक्ष असं काहीतरी वर्कशॉप घेऊयात का आपण. त्याच्यासाठी वाटलं तर पैशाची तरतूद करू, जागा कुठेतरी बघू, पण ती कुठेतरी केली पाहिजे असं मला वाटतं. आणि लोकांनी सुद्धा आधी एक 15 दिवस पूर्वसूचना दिली तर लोकांनी सुद्धा काहीतरी स्वतःच्या सगळ्या वैयक्तिक अडचणी बाजूला करून द्यायला यावं. नाही, एक सगळ्यांनी एकत्र कुठेतरी येणं असं झालं. काय होतंय सगळे म्हणजे जमीन सुद्धा असंच म्हणत होतं की आपण शिबिर करूया. पण बघ ना आता आज म्हणजे जे पुण्यात आहेत ते तरी यावेत अशी अपेक्षा होती, पण नाही होतं. आणि प्रत्येकाच्या अडचणी इतक्या जेन्युइन आहेत. म्हणजे स्वप्नालीच्या मुलीची आजच सकाळपासून तब्येत बिघडली. म्हणजे असं कोणाकोणाचं काय काय इतकं, आणि हल्ली तर खरोखर कोणाचं काही सांगता येत नाही. आपण आत्ता बोलू प्रेफरन्स फर्स्ट असू शकत. हो काय पण असं करू शकतो. म्हणजे आता की मी गेली तर नागपूरच्या काही लोकांना मी सांगेन की करुणाताईंनी असं सांगितलं, गीतालीताईंनी असं सांगितलं ना, आपल्याला आणखी काढा आणि आराखडा बनवूया आपण. असं करू शकतो. आणि आपण झूम वरती तर विभागवार मीटिंग घेऊ, झूम वर अगदी नक्की घेऊ. आणि तू म्हणते तसं एक डिसेंबरच्या आसपास, म्हणजे काय आपल्याला वाटतं पण ते नवरात्र दिवाळी वगैरे असतं सगळं. त्याच्यामुळे ते सगळं झाल्यावर एकदा डिसेंबरच्या आसपास हा प्रयत्न करून बघूया किती येतील तेवढे येतील. काय जो असेल तो सांगून की इतकेला आहे, अशी सोय केली आहे, नाईट राहून दुसऱ्या दिवशी जायचं, असंही करू शकतो. जे परगावून येतील त्यांची सगळी सोय येणार तर मग ते सगळं सोय करावी लागेल. हो, पूर्ण अगदी अगदी. असं हे
हे जे आहे ना काय जे विषय आहे तर मला अर्थशास्त्र लैंगिकता हे मला हो, आहे हो. त्याचं की माझ्यासमोर रोडमॅप पाहिजे ना जर हो, मी हो. शिस्तबद्ध काम करणारा बरोबर, माणूस आहे, हो. तर डिसेंबर एंडला ह्या गटाकडनं हे पाहिजे ह्याला हे पाहिजे हो. आणि त्याचा ह्याचा लीडर हा असेल असे आणि तो हो, हे हो. काम करायचं हो. असं लिखित आपण- हो नाही विषयवार रोडमॅप दिलाच पाहिजे आपल्याला तो करूया तो आराखडा रोडमॅप मिळणारच. आणि आता जसं आपण केलं की आता ग्रुप्स केलेत ना, तर आता त्या ग्रुप्स मधल्या लोकांना ऍक्टिव्ह करून तुम्ही म्हणा तुमचं आधी तुमचंही काय म्हणणं काहीतरी आहे येऊ का? देत तुमच्याकडनं त्यांचंही असं. काहीतरी येऊ दे ना, की तुम्हाला म्हणजे आता उदाहरणार्थ तू तर आता एवढा सगळा अभ्यास आणि हे केलेले, तर तू एक सांग ना की अर्थशास्त्राचं म्हटलं तर तुझ्यामध्ये काय काय असावेत त्याच्यामध्ये, म्हणजे मग ते टाकून लोकांना अजून काहीतरी एखादं बारीकच राहू शकतं तर ते लोक सांगू शकतात ना. तर तसं मी आता म्हणतो अर्थशास्त्रामध्ये एनरोल केलेले आहे ऍटॉवर होऊन किंवा तू त्यांना सांगितलेले असा जो काही गट आहे हो. त्याची माहिती कुठून घ्यायची सांगण्यात तर मला पाठव म्हणजे मी ते प्रत्येकाशी बोलीन 100 असेल ते 100 आता ग्रुप केला अर्थशास्त्रामध्ये मला वाटतं सांस्कृतिकचा केलाय सांस्कृतिकचा केलाय मला वाटतं ग्रुपवर आली आहे ना, हा. साहित्याचा मोठा आहे सर्वात. हो साहित्याचा मोठा आहे. कायदे आहेत त्या मनाने, शिक्षणामध्ये कमी आहेत तसे खूप जास्ती नाही आहेत पण साहित्यामध्ये सर्वात जास्त. त्याच्यामुळे शैक्षणिक मध्ये मी आहे. तू तुझ्या बरोबर कोण आहे का त्या ग्रुपमध्ये जास्त नाही आहे वाटतं. कालच मला शिक्षण 4 का 5 जण. हां शैक्षणिक मध्ये आहे चार. तुम्ही कशा राजकीय मी कायदा. तुम्ही सा- सगळे सामाजिक आता या कशात आहे? हो वेगवेगळे आहेत. तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये आहात सामाजिक लैंगिकता हा ग्रुप आहे का नाही लैंगिकता अजून केलेली नाही. त्याचं पण म्हणजे मला तो- चालेल हो मला पण चालेल. हो लिहून घ्या आत्ताच 3 नावं मिळाली मला पण चालेल. हो म्हणजे मी एनरोल लैंगिकता केलेलं मला तो ऍक्टर म्हणून लगेच अर्थशास्त्र तू आमची नावं परत काय हा, काम करू. आणखीन काही प्रश्न आहेत नीलम माडगाव म्हणतात की मी लेख देणार आहे. हो. बहुतेक हो. जानेवारीसाठी हो म्हणत हो जानेवारीसाठी आणि विनलताईंची कमेंट आहे की अतिशय सुरेख सेशन झाले आहे, चर्चाही छान झाली. कोण Thank you. विनय जगताप विनलताई म्हणाल्या जगताप का तिला पण तू येणार होतीस ना लगेच पकडा म्हणजे ती किती दिवस येते बया. मी म्हटलं आता आज तरी रविवार आहे म्हणजे बहुतेक येणार आणि पूर्ण वेळ येणार होती. हां त्याच्यामुळे ना मला तर म्हणून ते घरी ठेवलं की इतकं बरं असतं आले आले नाही कुठेतरी तू आपण जायचं ते होतं हॉल भागा घ्यायचा आणि मग करायचं, एवढीच खूप आपली पैसे 4 माणसं आणि होय. सारखं आपण जे तुटीचं म्हणतो त्याच्यात ते पैसे नको वाटतात शक्यतो खर्च करायला. त्याच्यामुळे आपलं माझ्या पुरुषवाचं सुद्धा असंच असतं. घरी केलेलं असतं येतील त्या आईला उसका बोला आईला उसका बी बोला अगदी हो येतात ते. पुरुष विवाहाच्या मला नाही बी जमत ते BSK न खूप लांब पडतं आणि मग माझ्या आईची सगळी आधी व्यवस्था करा आणि मग ते हा नाही आत्ता सध्या ती भावाकडे आहे. भावाकडे संपले प्रश्न संपले विनलताई रिप्लाय देत आहे हो. की सॉरी माझी आई आजारी आहे म्हणून आले नाही. सॉरी सांग काळजी घेणं मला हे सगळ्यांचं असंच नाही पण थोडंसं असंच झालंय आता माझी सुद्धा म्हणजे ते आई 92 genuine वर्षाची आहे आहे. हो म्हणजे मधल्या लोकांचं तर असं झालंय की आई वडील पण आहेत आणि मी सगळीकडे असं आहे. पुण्यात आली तर मी निश्चिंत बसली एवढा वेळ. नागपूरमध्ये असते तर आई वाटते हो मग आता आई कुणाकडे आहे? भावाकडेच आहे म्हणजे रोज मला जावंच तेच होतं माझ्याकडे तर माझ्याचकडे होती आत्ता भावाकडे गेली बंद करायचं बघ कसं काय कोणी दिसतंय का आहेत लोक ते आपण प्रश्न बघून नाही अभ्यास आणि डाउनलोड करायचे विचार भरपूर असतो. तुला उपविभाग कसे करायचे काही सुचतंय का ग्रुपवरती काय? मला वाटतं आपल्याला एक 2-3 दिवस लागतील ते सगळा आढावा घ्यायला 8 दिवस धरून चालू 8 दिवस आपण. धरून 10 चालू. दिवसामध्ये कोणी आणि ह्याचं पण कसं- जरा विचार करूया आपण समक्ष येण्याचं काहीतरी कशाचा समक्ष काहीतरी येण्याचं पुन्हा एकदा सगळ्यांचंच एक सगळे जेवढे शक्य आहे तेवढ्या सगळ्यांनी येणं असं काहीतरी आपण बघूया तुम्ही हे जे जाणीवा म्हणालात ना इथून ते सुरू झाले बाकी सगळी आव्हान तर फार बडबड होती आमच्या डोक्यात पण त्या जाणीवेला फोकस करून प्रत्येक गटाने Exactly. साधारण तो आराखडा आपण करूया ना तयार एक रोडमॅप करूया तयार आता ताजं आहे ना हो. परत 8 दिवसांनी ड्रॉप होतो नाही मग ते 2-3 दिवसातच आपल्याला जरा आराखडा तयार करावा लागेल तर हा म्हणजे जाणीवा अर्थशास्त्र की लैंगिक स्त्रियांना काय विचार मुलींना करायचा शिकावं असं वाटतंय. नाही किंवा आता आर्थिकच्या ह्याच्यातच म्हणतो ना आपण तर आर्थिक स्वातंत्र्याच्या संदर्भातल्या जाणीवा जाणीवा. कुठे कुठे कशा किंवा दिसतात? बचतीच्या सुद्धा जाणीवा असतील, उदाहरणार्थ है की नाही? स्थावर जंगम घेताना काय होतं शेअर्सच्या वेळेला बायका पुरुष काय विचार करतायत नंतर मुलांच्या पुढच्या आर्थिक याच्या संदर्भात किंवा मग आर्थिक निर्णय घेताना
म्हणजे जे एज्युकेशनल गोष्टी करायच्या आहेत पण त्याच्यात अर्थशास्त्र म्हणजे खूपच आहे ना हल्ली तर क्रिया आणि असो याच्यामध्ये बायका किती विचार करतात किंवा त्यांचा किती विचार घेतला जातो किंवा कायदे पण आता तिला वडिलोपार्जित त्याच्यात प्रॉपर्टीत आलंय आणि गंमत म्हणजे त्याचे सामाजिक पडसाद किती चमत्कारिक पडतात माहिती आहे ना तुम्हाला. माझ्याकडे माझ्या बाईने काम करणाऱ्या तिची काहीतरी एक 4-5 एकर जमीन होती ती विकली. तर ती म्हणाली ताई काय सांगू आम्ही ती विकली पण माझ्या जावई काही सुखाने खाऊ देत नाही. म्हटलं काय झालं. विकल्याचं कळल्याबरोबर जावई स्वतःच्या आईवडिलांना घेऊन यांच्या दारात आला की मुलीला आता समान हक्क आहे तर ते मिळालं पाहिजे. या बाईला 2 मुलं आहेत आणि 1 मुलगी आहे. तर ती म्हणाली हुंडा देऊन लग्न केलं सगळं दिलं सणवार झाले आता काय नाही म्हणे कायदा आहे. तर तो वाजवून तिचे काहीतरी 95,000 घेऊन गेला त्या शेतीतनं जे काय आले त्याचे वाटे लावून. हां आणि त्या आईला म्हणजे मुलीला नको होतं ते. आणि मग मी त्यांना म्हटलं की हो म्हटलं मग त्यांना सांगायचं की तुम्हाला मुलीचा अधिकार आहे ना मग दुसरा पण कायदा सांगायचा. तो माहिती आहे ना कायदा तुम्हाला की सांभाळच पाहिजे आई वडिलांना. मुलगी किंवा जावई असं म्हणू शकत नाही आम्ही. आणि आई वडील मुलीच्या विरोधात आणि जावयाच्या विरोधात कोर्टात जाऊ शकतात की हे मला पोटगी देत नाही. ते सांभाळण्याची जबाबदारी आहे. आता तुम्ही 4 महिने वर्षातले मुलीकडे जाऊन राहायचं पण त्या पण सांस्कृतिक ह्याने जात नाही नाही. आणि ज्या जावयाच्या घरी कधीच कम्फर्टेबल नाही म्हटलं त्याच्याकडे कसं 4 महिने जाऊन राहणार. मी सांभाळतोय पण त्याच येत नाहीत म्हणजे त्याचे पैसे द्या इन्स्टॉलमेंट तुम्ही देईल 100 रुपये आले एका वर्षी 10 रुपये 3 महिने राहणार हे 10 रुपये. खरंच आहे. नाही इतकं तरकट म्हणजे असं तेव्हा ते तरकट म्हटलं जातं अमानवी होतं. म्हणजे आता खरा पिढ्या कसा आहे असू दे तू जास्त बोलत नाही पण काय ऐकून जाणार आहे. ऐकू येत जोडलंय का तू ते हो नाही तर आत्ताचा मुद्दा ज्या चांगल्या सुस्थितीत बायका आहेत आणि स्वतः हे झालेले आहेत ना त्यांचा मुद्दा असा आहे की मानवी आणि अमानवी तुम्ही जे वागता ते अमानवी आहे. जेव्हा तुम्ही खूप स्वतःच्या स्वातंत्र्याविषयी बोलायला जाताना अधिकारांविषयी तेव्हा ते कसं अमानवी आहे असं सांगितलं. म्हणजे ॲज इफ उरलेली लोक फार मानवी वागतात ती वागतच नसतात. म्हणजे पुरुष वागतायत का मानवी तर ते नसतात वागत. पण तिथे त्याला विरोध केला की तुम्ही अमानवी होता. तर विरोध केला की तुम्ही अमान. तर ही बाईची आज एका अर्थाने गोची व्यवस्था तीच राहिल्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावरती पण विचार करा. आणि त्या मुलीचा आपण म्हणतो ना आता त्या मुलीला इतकी लाज वाटते माहेरी याची आणि रागही आलाय नवऱ्याचा आणि सासू सासऱ्यांचा. म्हणजे वैयक्तिक पातळीवरची सुखदुःख जी आहेत ना ती फार तीव्र झाली आहे. हे झालं काही लग्न झालेल्या मुलीचं. कोल्हापूरमध्ये लग्न न झालेल्या एका मुलीनं वडिलांकडे इस्टेटीचा वाटा मागितला आणि का तर इंटरकास्ट मॅरेजला आई वडिलांनी माझी वाटणी मी जाते असं. तर अबाव 18 आहे तर मग द्या माझी वाटणी टाका माझा हिस्सा मी जाते मला कुठंच करायचं तिथं लग्न कुठं पाहिजे तिथं राहते. तर आई वडिलांनी म्हणजे वडिलांनी मारलं वाटतं तिला. ती गेली पोलीस स्टेशनमध्ये सांगायला. हे सगळे ताणेबाणे होणारच आहेत ते आता होणारच आहेत. पण मला हे पाहिजे होतं की ही जी काय संपत्तीची वाटणी आहे ना ही खरं म्हणजे पिढीच्याच संपत्तीच्या वाटणीविषयी आहे. म्हणजे आता त्यांच्या असेल हो शेतजमीन मी काय करावी वाटणी हे माझं आहे. हो हो स्वअर्जितला नाहीये स्वअर्जितला नाहीये लागू. वडिलोपार्जितची वाटणी पण तो लक्षात राहत नाही. 3 पिढ्यांमधून आलेला असेल तर ते वडिलांना समजलं जातं. आजोबांची वडिलांना आली असेल तर नाही त्याच्यात नाही. नाही ते स्वअर्जित मध्ये पण काहीतरी आहे असं बोलायला पाहिजे. स्वअर्जित मध्ये पण वाटाय तो पण तुम्ही दान नाही. स्वअर्जित मध्ये तर मेल्यावरचा आहे तो जिवंत असताना नाही असं म्हणते मी. जिवंत असताना विषय जिवंत नंतर भावाबहिणींमध्ये माझ्याकडे तर अशी एक केस आहे. एका मुलाचं एका मुलीशी ठरलं लग्न म्हणजे इच्छा होती लग्न करायची तर त्या मुलीला लग्नाआधीच माझ्या नावावर 5 एकर करून द्या असं मागितलं. आणि मग आता एवढा स्ट्रेस झालाय त्या घरामध्ये की ते वडील घर सोडून गेले. त्यांना टेन्शन नाही. आणि ते सगळं आहे ना की असलेले जे ताण आहेत त्यांना मी कसा सामोरा जाणार हे तर इतकं वैयक्तिक असतं ना. मोठा गीताली सारखं व्यवस्था म्हणते तोच एक मेन आहे. एकदा झालं
बदललं की त्याच्यासाठी म्हणजे जाणीवेपासून सुरू होऊन व्यवस्थेला ते संपायला हवं. हो. पण त्याच्यामध्ये माणसाचं वैयक्तिक सुखदुःख, तारतम्य, स्वभाव विशेष हे सगळे गोंधळ आहेत ना. ते तर व्यक्तिसापेक्ष त्यामुळे आता व्यवस्था झालीच आहे. तसं पाहिलं तर मग आता व्यवस्था झाली आहे ना, द्या, हे कायदा झालाय, द्या तिला. पण हे ताळ्यामाळ्यांचं काय करायचं? मग त्याचं काय आहे, जिथे आपलं आवडतंय ते दोन ठिकाणी आता आपल्याला रिप्लेसमेंट नाही, आपल्याला कृती आराखडा नाही आणि व्यवस्था बदलण्याचा ठोस कार्यक्रम आहे. कसं हळूहळू एक चिन्नी घालत ते कसं व्यवस्था नीट करणे, मोडून नवी करायची, थोडी जागृती करून. नाही, मला तर उलटं वाटतंय मनीषा. व्यवस्था आता हळूहळू बदलायला लागली आहे, पण त्या व्यवस्थेला सामोरं जाण्यासाठीची जी मानसिक तयारी आहे ना, ती नाही झालेली. ती नांगरणी आणि मशागत नाही झालेली. त्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लीगल व्यवस्थेबद्दल नाहीच पण ही व्यवस्था जी आपली सगळी डोक्यातली, ती जी आहे ती खूपच अवघड आहे. त्याला खूप वेळ लागणार. कारण की काय, त्यांना विचारलं, त्या नेहमी म्हणायच्या खूप 5000 वर्षापासूनच जुनं आहे, त्याला एकदम नाही बदलणार. म्हणजे आता शिक्षणाच्या बाबतीत कसं बदललं, म्हणजे आजकाल मोलकरणीची मुलगी, मोलकरीण म्हणत नाही, बाई गं तुला शिक्षण कशाला. म्हणजे मुलीला शिक्षण हवं हे तिला मान्य असतं. म्हणजे ती नाही देऊ शकली ना तर तिला त्याची खंत असते की मी मुलीला शिक्षण नाही दिलं. म्हणजे हा फरक 150 वर्षांनी झाला आहे ना. पण नाही का, म्हणजे आपला स्व फरक की ह्याच्यामध्ये बहिणींचा पण वाटा आहे, किंवा मुलींना वाटणं की मला स्व आईवडिलांची जबाबदारी उचलायला पाहिजे, सगळं भाऊ आहे नको ढकलायला. हे सगळं चळवळीतल्या बायका करतोच आहोत आपण. पण ते काय आहे, शेवटी सवलती. तुम्ही सासरी गेलात की आईवडिलांची जबाबदारी भाऊ बहिणीवर, हे सोयीस्कर आहे मुलींना. आज मला माझ्या आईवडिलांना ठेवून घ्यावं लागतं, म्हणजे माझे सगळे संध्याकाळचे कार्यक्रम बंद होतात, मी जाऊ शकत नाही. म्हणजे ती तोशीच लावावी लागते तत्वांसाठी. तत्व नेहमी बोचतातच, तत्वांची किंमत असते. हल्ली तर फारच जास्त. हो, तत्वांची खूप किंमत आहे. असं आहे की जरा तत्वनिष्ठ माणसं आहेत म्हणून एक आदर तरी असायचा ना हो. लोकांना. तो आदरच गेलाय. नाही, तत्व कळतच नाही, तत्व कळतच नाही लोकांना. उपयुक्तता मूल्य एवढे सर्व, आणि ते उपयुक्तता मूल्य पण फक्त स्वतःच्या आणि ज्येष्ठ नागरिक कायदा झालाय, पण किती लोक त्याचा फायदा घेतात किंवा किती लोक आपल्या मुलांना केस करायला जातात नाही. कायदाच इतकं मोठं आहे की तो म्हातारा 80 त्याचं बळ काय. आम्ही PLV म्हणून जातो खेडेगावांमध्ये, तिथं हे सांगायला जातो आम्ही. सरळ सरळ ते लोक म्हणतात असं कधी करून चालेल का, आपल्या पोटच्या पोरांना आता कोर्टात खेचायचं का, असू दे ती जगराहाटीच आहे, म्हातारपण आणि कुत्तरपण असतं नाही तर सांभाळत जाऊ दे. 2 वर्षाचं काय करायचं. कारण की काय होतं, माणसाच्या प्रेरणा आधीच राहिल्या आहेत. माणसाच्या प्रेरणा या, आणि एक तर मनुष्य हा प्राणी आहे हे आधी आपल्याला मान्य करायला पाहिजे. आपण कितीही म्हटलं आम्ही चंद्रावर पोचलो तरी मनुष्य हा प्राणी आहे. आणि त्यामुळे प्राण्यांचं जे काय आदिम प्रेरणा आहेत त्या आपल्यामध्ये सर्व तशाच्या तशा राहिल्या. त्याला आपण संस्कृतीचा साथ चढवला असला तरी स्वार्थ शेवटी आहे. सगळं राहणार. आणि सामाजिक बदल आणि आपली स्त्री चळवळ त्याचे परिणाम, हे सगळे हा एक मुद्दा आपल्या ह्याच्यात अगदी तो सततच. म्हणजे एक सामाजिक चळवळ म्हटल्यावर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या चळवळी त्या सुद्धा असणार ना. त्या चळवळींचा याच्यावर आणि याचा त्याच्यावर असा दोन्हीकडे झालेला परिणाम. मला असं वाटतं आत्ता या स्टेजला आपण काय करूया, इथे सगळे जे जमलेत किंवा ऑनलाईन्सवर जे ऐकतात त्यांनी ना एक 5-6 दिवस काहीच नको करायला. फक्त ह्याच्यावर विचार करू आणि आपण जे क्षेत्र निवडलेलं आहे ना त्या क्षेत्राचा साधारण आराखडा काय असावा. वाटलं तर त्यांना सांगूया आपण की तुम्हाला काय वाटतंय ते 4 ओळीत तो आराखडा चित्रानेच काढून दाखवा, डायग्रॅम सरळ फ्लो चार्ट. आणि मग तो आमच्याकडे येऊ देत 5-6 दिवस.